आपल्याला सगळ्या मित्रमैत्रिणींचे मी मनापासून स्वागत करते आपल्या या कार्यक्रमात. सीसॅक म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस अस्पायरंट क्लब याच्या अंतर्गत आपण IAS प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक इनॉग्रल सेक्शन अरेंज करणार आहोत. तर मी सर्वप्रथम चारुदत्त साळुंके आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे त्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तसंच डीन स्टुडंट्स अफेअर धामणगावकर सर, व्हाईस प्रेसिडेंट जिमखाना भाविक करतो. तर आपला हा सीसॅक क्लब 2017 मध्ये सर्वात पहिल्यांदा अस्तित्वात आला. त्यामध्ये IPS महेश भागवत सर यांच्या प्रोत्साहनामुळे आपण ही वाटचाल करू शकत होतो. 2015-16, 2016-17, 2017-18 या 3-4 वर्षांमध्ये UPSCचा आपल्या कॉलेजचा निकाल हा खूप उत्कृष्ट होता. प्रत्येक वर्षी आपल्या कॉलेजतून 18 ते 20 अधिकारी होत होते आणि हा आकडा जगात म्हणजे भारतातील सगळ्या इन्स्टिट्यूटपेक्षा सगळ्यात मोठा होता. त्यानंतर मग आपण एक ऑफिशियल क्लब तयार केला. त्यामध्ये मग आपण विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन द्यायचं काम करतो. त्यामध्ये मग आपण व्हेरियस ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करतो. त्यामध्ये आपलं प्रत्येक आठवड्याला ग्रुप डिस्कशन होतं मुलांचं, जिथं सगळे मुलं एकत्र करून जे आपले करंट टॉपिक आहेत किंवा जे स्टॅटिक टॉपिक आहेत तर त्यावर डिस्कस करतात, आपापले विचार मांडतात आणि विचारांची देवाणघेवाण करतात, जेणेकरून UPSC साठी जे सगळ्यात महत्वाचं असतं की स्वतःचे विचार मांडायची जी हे असते ॲबिलिटी असते तर ती त्यामुळे मुलांमध्ये डेव्हलप होते. त्यानंतर आपल्याच कॉलेजचे जे पास आउट असतात तर त्यांचे आपण व्हेरियस लेक्चर्स ऑर्गनाईज करतो की ते सक्सेसफुल कसे झाले होते आणि ते त्यांची स्ट्रॅटेजीज आपल्या मुलांबरोबर शेअर करतात. त्यामुळे मग मुलांना पण त्यातून मार्गदर्शन मिळतं. त्यानंतर आपला सर्वात मोठा इव्हेंट हा विवेकमाला हा असतो. तर त्यामध्ये आपण एक लेक्चर सिरीज घेतो. त्यामध्ये व्हेरियस म्हणजे वेगवेगळ्या जागेमधून 3-4 दिवस तो आपला इव्हेंट चालतो. त्यानंतर आपला फेब्रुवारीमध्ये सीसॅक वीक म्हणून एक इव्हेंट असतो. त्यामध्ये मग आपण विद्यार्थी जे परीक्षेची तयारी करतात तर त्या रिलेटेड आपण त्यांच्या क्विज घेतो, एसे कॉम्पिटिशन घेतो, इंटरव्ह्यू घेतो, जेणेकरून विद्यार्थी कॉलेज जीवनातच जे UPSC ची जी परीक्षा पद्धती असते तर ती त्या आधीच समजून घेऊ शकतात आणि त्यानुसार मग भविष्यासाठी प्रिपरेशन करू शकतात. तर आतापर्यंत हे सीसॅकचं काम एवढंच मर्यादित होतं की फक्त UPSC सिव्हिल सर्व्हिसेससाठी. बट ह्या वर्षीपासून आपण IASच्या विद्यार्थ्यांना पण प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना पण एक कॉमन प्लॅटफॉर्म काढण्यासाठी IAS या सेक्शनची सुरुवात करतोय आणि त्यासाठीच आपला हा इनॉग्रल इव्हेंट आहे. तर ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्याआधी आपण COEP गीत लावूया आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात करूया. तर मी अवधूतला विनंती करतो की त्याने एक स्क्रीन शेअर करावी आणि आपण सगळे मिळून COEP गीत म्हणूया. आणि ज्यांना माहीत नाहीये त्यांच्यासाठी सांगतो की COEP गीत हे आपल्याच काही सिनियर्स विद्यार्थ्यांनी रचलेलं आहे. त्यामध्ये जे नाव आहे ते श्वेता पटोळे आणि निखिल बेल्लारीकर या दोघांनी हे COEP गीत रचलेलं आहे. आपल्याकडे अनेक विद्यार्थ्यांनंतर ते गायलं, पण याच्यातले शब्द जर बघितले या गीताचे तर लक्षात येतं की त्या विद्यार्थ्यांचं भाषेवरचं प्रभुत्व आणि त्यांची कल्पनाशक्ती निर्विवादपणे उच्च दर्जाची आहे. आता हे गीत. अंतरात दाटते चित्र तेच देखणे, शारदे तुझ्या कृपे चित्र तेच रेखणे. अहंतेस स्पर्श दे विनय पूर्ण लाघवी, मम यशात वाढते ती तुझीच थोरवी, ती तुझीच थोरवी. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. आजचे अंकुर उद्याच्या आसमंती सूर्य होती, प्रार्थनाची शिवधनुष्ये राम इथले ध्वस्त करीती. ज्ञान येथे सर्जनाची कास धरिते निर्मिताना, माणसाला माणसाचे भान आहे चालताना, भान आहे चालताना. विश्वस्त झेप आहे येथे कलंदराची, सृजनात धुंद होणे येथे अतर्क्य नाही, येथे अतर्क्य नाही. पंथ आहे नेहमीचा गुरुवंतांच्या बळाचा, पालकांची थाप आहे विनय ही निश्राप आहे.
या आशा या सर्जनांचा माणसाच्या गौरवाचा स्रोत हा निर्व्याज आहे, दश दिशांना गाज आहे, दश दिशांना गाज आहे. उद्देश जिंकण्याचा येथे अजिंक्य आहे, मधुकोश निर्मितीचा याहून रम्य नाही, याहून रम्य नाही. येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्य जिद्द कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही, कोणास वंद्य नाही. छान गायलं रे, छान गायलं. कुणी गायलंय? सर व्हिडिओ लावला होता. कुणी गायलेलं आहे? माहित नाही सर, ते रेकॉर्डेड होतं आपल्याकडे अवेलेबल. ठीक आहे, ठीक आहे. माझी अशी इच्छा आहे की एकदा मेल आणि फिमेल दोघांच्या ड्युएटमध्ये ते गीत गाऊन रेकॉर्ड करून ठेवायचं आहे मला. ते करून घेऊया. ते घ्या, कुणीतरी एखाद्या क्लबनी इनिशिएटिव्ह घ्या आणि करून घ्या ते रेकॉर्ड. ठीक आहे, ओके. चला आपण आता आपलं हो सर, सेशन चालेल. सुरू करू. मी सुयशला सरांचं इंट्रोडक्शन द्यायला बोलवतो. सुयश, यू कॅन कंटिन्यू. थँक्यू आदिनाथ. एकदा पंख पसरले की सहज उडता येतं, सीमा नसलेलं आभाळ सुद्धा अगदी कवेत घेता येतं. कोण म्हणतं आभाळाला हात लावता येत नाही, कोण म्हणतं आभाळाला हात लावता येत नाही. यशाची वाट सापडली की जवळ येतात दिशाधारी. या उक्ती सार्थ ठरवणारे आजचे आपले सन्माननीय प्रमुख पाहुणे श्री चारुदत्त साळुंके सर यांचे प्रथमतः मी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे व आपल्या सीसॅकच्या वतीने सहर्ष स्वागत करतो. सन्माननीय श्री चारुदत्त साळुंके सरांचा अल्प परिचय देण्याचा प्रयत्न करतो. सरांचे मूळ गाव चाफळ, तालुका पाटण, जिल्हा सातारा. प्राथमिक शिक्षण आदर्श प्राथमिक विद्या मंदिर कराड. 10वीला 94% गुण घेऊन यशाची सुरुवात. 12वी SGM कॉलेज कराड 92%. व त्यानंतर MST CETत 184 गुण मिळवून आपल्याच कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण. खासगी क्षेत्रात न जाता समाजाप्रती, देशाप्रती असणारी बांधिलकी त्यांना स्पर्धा परीक्षांकडे घेऊन आली. केट 2020 देशातून 48वा क्रमांक. भाभा अणुसंशोधन केंद्रात संशोधक म्हणून निवड. UPSC IES परीक्षा रँक 1 ने उत्तीर्ण. असे हे उत्तुंग यश मिळवलेले व प्रेरणास्त्रोत असणारे व्यक्तिमत्व आपल्याच कॉलेजचे आहे, याचा आम्हा सर्वात सार्थ अभिमान आहे. सर, तर पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत. जेव्हा एखाद्या कार्यक्रमात आपलाच विद्यार्थी प्रमुख पाहुणा म्हणून येतो, तेव्हा तो क्षण गुरूंच्या व विद्यार्थ्याच्या दृष्टीने सुवर्ण क्षण असतो. आणि तोच सुवर्ण योग आज जुळून आला आहे, कारण चारुदत्त सरांची शाखा मेकॅनिकल असून आपले डीन स्टुडंट अफेअर सन्माननीय धामणगावकर सर सुद्धा मेकॅनिकल मध्येच प्राध्यापक आहेत. तर मी आता धामणगावकर सरांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावे. धामणगावकर सर. चारू, सर्वप्रथम तर तुझं मनपूर्वक स्वागत या मंचावरती. आणि खरंच हा मनाला सुयश त्याप्रमाणे हा आनंदाचा क्षण आहे, कारण आपला विद्यार्थी जेव्हा एखाद्या यशाच्या उत्तुंग शिखरावरती पोहोचतो, तर त्यावेळेला जे समाधान त्याच्या पालकांना जे समाधान आणि आनंद होत असतो, तेवढाच आनंद शिक्षकांनाही होत असतो. त्याच्यामुळे ऑल इंडिया रँक 1 IAS मध्ये हे काही खूप सोपं नाही आहे. हे यश मिळवणं खूप सोपं नाही आहे. पण कोणतंच यश खरं सोपं पद्धतीने मिळत नसतं. त्या यशामागे खूप खडतर परिश्रम असतात. बऱ्याच वेळेला समोरच्याला फक्त ते ऑल इंडिया रँक 1 दिसते, पण त्या 1 साठी काय काय करावं लागलेलं असतं हे तो जगतो त्यालाच फक्त कळत असतंय. आणि त्यामुळे मला तुझा अभिमान आहे, आम्हाला सगळ्यांनाच, मला एकट्यालाच नाही तर संपूर्ण COEP ला तुझा अभिमान आहे. आणि तू आज ऑल इंडिया रँक 1 आलेला आहेस. तुझं जे काही स्वप्न असेल ते स्वप्न पूर्ण व्हावं, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुला बळ मिळावं आणि तू परत पुन्हा देशसेवा करावी. कारण मनुष्य जेव्हा IAS ला किंवा IAS ला जातो, त्याच्या मागचं मूळ उद्देश असं असतं की त्याला काही बदल घडवून आणायचा असतो. सिस्टीममध्ये असेल, प्रचलित पद्धतीमध्ये असेल, माणसांच्या मनोवृत्तीमध्ये असेल, थोडंसं का होईना पण आपल्यातर्फे काहीतरी त्यात बदल घडावा म्हणून माणूस हा IAS ला किंवा IAS ला जातो. तिथे मिळणारा पगार, तिथे मिळणाऱ्या गाड्या, तिथे मिळणारी घोडी, तिथे मिळणारा बंगला, तिथे हाताखाली असलेली काम करणारी माणसं, याचं काही माणसाला तेवढं प्रलोभन नसतं. सगळ्यात महत्त्वाची इच्छा असं असते की मी काहीतरी करेन
आणि ही जी काही इच्छा मनामध्ये असेल ती अशीच जिवंत असू देत. तुझ्या हातून काही ना काही निश्चित चांगलं होऊ देत. आता जे मुलं सध्या ते अटेंड करतायत त्यांच्यासाठी सांगतो की सध्याची जी परिस्थिती बघितली आपण आताची बाजारातली, तर नोकऱ्या मिळणं तर फार कठीण आहे. खाजगी असो किंवा कोणतीही असो, नोकरी मिळणं कठीण आहे. एकतर या कोविडमुळे सगळ्यांचं कंबरडं मोडून टाकलेलं आहे. खाजगी नोकऱ्या ज्यांना मिळाल्या त्यांच्या डेफर झाल्या, ज्यांना कॉल आले त्यांना जॉईन करून नाही घेतलेलं, जे नोकरीवरती होते त्यांच्या नोकऱ्या गेल्या. या सगळ्या याच्यामध्ये तुम्हाला एक्सेल करायचं असेल तर काहीतरी वेगळं करावं लागत असतं, वेगळं. आणि हे वेगळं करण्याची मानसिकता प्रत्येकात असायला पाहिजे. काहीतरी वेगळं करायचं असेल तर माझ्या मते IAS आणि IAS हे 2 चांगले राजमार्ग आहेत. ती तुमचा कस लागतो पण हे सगळं करता येतं. सध्याची इकॉनॉमीचा मी विचार केला आता, कारण मला असं वाटतं हा चारू त्याच्याबद्दलही बोलेलच. आताची इकॉनॉमी कशी आहे की तुम्ही नुसतं एक ग्रॅज्युएट होऊन चालणारं नाही आहे. तुम्ही मेकॅनिकल इंजिनियर आहात, सिव्हिल आहात, इलेक्ट्रिकल आहात, इन्स्ट्रुमेंटेशन आहात असं म्हणून चालणार नाही आहे. तर तुम्हाला मल्टी स्किल, मल्टी टॅलेंटेड व्हावं लागणार आहे. कारण पुढचा जो जमाना आहे तो परमनंट नोकरीचा नाही आहे. आता तुम्हाला कोणी परमनंट नोकरी देणार नाही. आता जी नोकरी मिळेल ती ऑन कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, की काम दिलं जाईल ते काम करायचं आणि टाटा बाय बाय सी यू म्हणायचं आणि घरी जायचं. मग त्याला तुमच्याजवळ पुन्हा दुसरं काम असलं पाहिजे. म्हणजे त्याच्यासाठी लागणारं स्किल, नॉलेज प्लस स्किल हे दोन्ही आता आपल्याजवळ असावं लागणार आहे. आणि हे मिळवण्यासाठी जो अभ्यास करावा लागतो त्याचा फायदा तुम्हाला या अशा प्रकारच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन्समध्ये होत असतात. त्याच्यामुळे मी मुलांना असा एक सल्ला देईल की नोकरीच्या मागे न लागताना, की आता ठीक आहे आपण असं म्हणतो किंवा माझं ड्रीम कंपनी आली, 12 लाख मिळाले, 10 लाख मिळाले, 8 लाख मिळाले, तिथे तुम्हाला जे जॉब सॅटिस्फॅक्शन मिळायला पाहिजे ते कदाचित मिळणार नाही, कारण तोचपणा त्या कामामध्ये असतो. पण तुम्ही जेव्हा प्रशासकीय सेवेमध्ये जात असतात त्यावेळेला त्या कामामध्ये तुम्हाला तोचपणा कधीच नसतो. तिथे रोजची नवीन चॅलेंजेस असतात, रोज काहीतरी नवीन घडत असतं, तुमचं डोमेन बदलत असतं, तुम्हाला समाजाशी बोलावं लागतं, समाजामध्ये जावं लागतं, अधिकाऱ्यांशी बोलावं लागतं, वेगवेगळ्या पायऱ्यांवरती जाऊन काम करावं लागतं. मग लोकप्रतिनिधी असतील, तळागाळातले लोक असतील, आपल्या योग्यतेचे लोक असतील, आपल्या बरोबरचे लोक असतील, या सगळ्यांशी तुम्हाला मिळून मिसळून लावायचं असतं, त्यांचं काम करायचं असतं, त्यांच्यासोबत कामं करायची असतात. त्याच्यामुळे एक वेगळ्या प्रकारचं लाईफ स्किल तुमच्यामध्ये आवश्यक असतं. आणि हे लाईफ स्किल डेव्हलप करण्यासाठी कुठेतरी योग्य पद्धतीने मार्गदर्शनाची गरज आहे. आपला हा जो क्लब आहे किंवा COEP मध्ये जेवढे काही सगळे विविध क्लब आहेत, सगळ्यांना माहिती आहे, जवळजवळ 40 क्लब आपल्याकडे आहेत. आणि दरवर्षी एखाद दोनची नवीन भर पडत असते त्यामध्ये. जे सध्याच्या गरजेला आहे त्याप्रमाणे आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा क्लब आपल्याकडे येऊ शकणार आहे, आपल्याकडे व्हर्च्युअल रिअलिटी बद्दलचा क्लब येऊ शकणार आहे, डेटा मायनिंगचा क्लब आपल्याकडे ऑलरेडी तयार झालेला आहे, कन्सल्टन्सीचा क्लब एक तयार झालेला आहे, एक फायनान्सचा क्लब तयार झालेला आहे. म्हणजे आपल्याकडे अशा प्रकारचे क्लब जे आज गरजेचे आहेत ते आहेत. दुर्दैवाने या पॅन्डेमिक सिच्युएशनमध्ये आपल्या सगळ्या ऑनलाईन मोडमध्ये मुलांना पाहिजे ते काम करता येत नाहीये. पण उद्या जर कधी हे सगळं चांगलं सुरू झालं तर तुमच्यासाठी खूप मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे. तर त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा. आपण जे देतो आहे त्याचा सगळ्यांनी वापर करावा. प्रत्येक क्लबमध्ये जे मार्गदर्शन शिबिरं घेतल्या जात असतात, लेक्चर्स घेतल्या जात असतात, जे मार्गदर्शन केल्या जात असतं त्याला सगळ्यांनी सिरियसली अटेंड करावं आणि याचा संपूर्ण उपयोग घ्यावा. आता जर तुम्ही खूप चांगला उपयोग करून घेतला या वेळेचा, तर मोठं झाल्यानंतर तुम्हाला उपभोग घेता येणार आहे की नाही. तर तुम्हाला जर कधी उद्या सुख पाहिजे असेल तर त्या उद्याच्या सुखासाठी आजच्या वेळेचा उपयोग करावा लागेल, म्हणजे मग पुढे जाऊन उपभोग घेता येईल. तर हा उपयोग करून घ्या. मी जास्त वेळ घेणार नाही, कारण आपल्याला चारूकडून सगळं ऐकायचं आहे, तो कसा इथपर्यंत आला, त्यांनी काय केलेलं आहे आणि मला सुद्धा जाणून घ्यायची इच्छा आहे. चारू, तुला तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा आणि सगळ्या मुलांना सुद्धा शुभेच्छा. एक सांगेल, ज्यांनी आतापर्यंत वॅक्सिनेशन केलेलं नसेल त्यांनी तातडीने वॅक्सिनेशन करा, कारण ती आपली जबाबदारी आहे सगळ्यांची. ज्यांनी एक वॅक्सिनेशन केलं असेल, एक डोस घेतला असेल, त्यांनी त्यांची वेळ संपल्यानंतर लगेच दुसरा डोस घ्या. ज्यांनी अजून एकही घेतलेला नसेल त्यांनी वेडेपणा करायचा नाही, त्यांनी ताबडतोब वॅक्सिनेशन करून घ्यायचं आणि या देशकार्याला आपला हातभार लावायचा. वॅक्सिनेशन करणं हे एक प्रकारची देशसेवा आहे असं समजायचं. सगळ्यांनी समाजाचं जे काही देणं लागतं ते द्यायचं आणि या कोविडसाठी जी बंधनं आहेत ती सगळ्यांनी पाळायची. विश यू ऑल द बेस्ट.
धन्यवाद धन्यवाद सर. सर. धामणगावकर सरांचे जे शब्द असतात ते आपल्याला नेहमीच प्रेरित करून जातात. तर पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, संकटासही हडकावून सांगावे की आता आहे 72, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. असं चारुदत्त सरांच्या पर्सनॅलिटीकडे पाहिल्यावर विंदा करंदीकरांच्या ह्या ओळी मला आठवतात. मित्र हो, आज आपल्या सीसॅक म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस अस्पायरंट क्लबचा जो IAS सेक्शन आहे त्याच्या इनॉग्रेलच्या प्रसंगी आपले प्रमुख पाहुणे म्हणून चारुदत्त सर लाभले आहेत. खरं तर अतिशय खास व्यक्तीशी आपल्या आज गप्पा होणार आहेत, ज्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. त्यांना जे ध्येय होतं ते साध्य केलं आहे असं म्हणण्यास वावगं ठरणार नाही. तर ह्याच व्यक्तीचा एक मध्यमवयी कुटुंबातला मुलगा, ते भारतातून पहिला येणारा बहुमान मिळवणारा मुलगा, हा प्रवास कसा होता हे आपण जाणून घेणार आहोत. तर ह्या गप्पांच्या माध्यमातून हा प्रवास आपल्याला उलगडेलच. तर सर्वप्रथम नमस्कार सर, मी COEP सीसॅकच्या मार्फत आमच्या सर्वांमार्फत आपलं स्वागत करते. नमस्कार. आणि आपण मिळवलेल्या उत्तुंग यशासाठी जे आपण ह्या वर्षी मिळवलं आहे त्यासाठी आमच्या सगळ्यांकडनं ते आम्हा सगळ्यांनाच खूप अभिमानाची बाब आहे आणि म्हणूनच आमच्या सगळ्यांकडनं तुमचं अभिनंदन सुद्धा करते. तर आपण एक शॉर्ट्स गप्पा मारणार आहोत. तर काही प्रश्न मी तुम्हाला विचारेन. तर पहिला प्रश्न असा आहे की ग्रामीण भागातून एका मध्यवयी कुटुंबातून आलेला मुलगा त्याची शैक्षणिक वाटचाल करून महाराष्ट्रातल्या एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळवतो आणि तीच यशाची पताका पुढे उंचावत नेत UPSC द्वारे घेण्यात जाणाऱ्या IAS म्हणजे इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस या परीक्षेत भारतातून अवघा पहिला क्रमांक मिळवतो. तर या दैदिप्यमान यशाकडे तुम्ही कसं पाहतात आणि शालेय जीवन ते हे यश, तर हा प्रवास आम्हाला ऐकायला आवडेल सर. हो, सर्वप्रथम मी पहिल्यांदा सीसॅक क्लबचं धन्यवाद मानतो, कारण खरंच आहे का विद्यार्थ्याच्या आयुष्यातला सुवर्ण क्षण असतो की त्याच्या कॉलेजमध्ये त्याला असं पुन्हा बोलवलं जाणं आणि त्याचा सन्मान करणं. आणि जसं भार्गवी म्हणली की धामणगावकर सरांचे शब्द कायमच मुलांसाठी प्रेरित करत असतात. ते आज पण ती प्रेरणा आतून येत होती सरांचे शब्द ऐकताना, आणि ते कॉलेजमध्ये असताना तर दरवर्षी ते अनुभवायला मिळायचं. तर सर्वांचे पहिल्यांदा धन्यवाद की मला इथं बोलवलं. आता मी प्रश्नाकडे जातो की सामान्य कुटुंबातून पहिल्यापासूनच थोडंसं आई शिक्षिका असल्यामुळं अभ्यासाकडं कल होताच. 11वी-12वीला चांगले मार्क्स मिळाले, मग COEP ला ऍडमिशन घेतलं. आणि आपल्याकडं ग्रामीण भागात COEP ची एक क्रेज आहे की 11वी-12वीला चांगले मार्क्स पाडायचे आणि COEP ला ऍडमिशन घ्यायचं, की मग अशी आपल्याकडे क्रेज आहे. सगळे क्लासेसचे वगैरे शिक्षक सांगतात आणि ते त्यावेळी अभ्यास केला आणि ते ध्येय चांगलं प्राप्त झालं की ते एकदम मेकॅनिकल ब्रांच मध्येच ऍडमिशन मिळालं. आणि मग खरं तिथून थोडंसं चेंज व्हायला सुरुवात झाली की ऑपॉर्च्युनिटीज पुढं काय COEP ला आल्यावरती पर्सनॅलिटीतच आणि ओव्हरऑल डेव्हलपमेंट मध्येच बराच फरक पडला की आपण आधी जसं होतो की एका तळ्यात राहत होतो आधी एका छोट्या गावात, किंवा तिथं तेवढंच आपलं मित्र किंवा तेवढीच सोसायटी, तर तिथून बाहेर पडून एका मोठ्या प्लॅटफॉर्मवर आलो. मग तिथं समजायला लागलं की बाहेर काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत, आपण पुढं कसं अप्रोच केलं पाहिजे, पुढं अजून कसं चांगलं करता येईल आपल्याला आयुष्यात. मग तसं करतानाच सेकंड इयरला थर्ड इयरला असताना गेटचा अभ्यास सुरू केलेला. आणि त्यावेळीच आपल्या कॉलेजचे एक सिनियर गौरव राय, त्यांचा ऑल इंडिया रँक फर्स्ट आला सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रांच. आणि त्यावेळी ती आमच्या बॅचच्या मुलांसाठी खूपच प्रेरणा देणारी गोष्ट ठरली की अशी अशी IAS ची एक एक्झाम आहे. त्याच्या आधी एवढं काही माहित नव्हतं. त्यावेळी खूपच त्यातून प्रेरणा मिळाली की एक्झाम आहे आणि आपल्याला इकडे वळलं पाहिजे. आपल्याच कॉलेजच्या एका सिनियरनी खूप चांगलं यश त्यात मिळवलंय. नंतर 2017च्या एक्झाम मध्ये प्रदीप बोबडेंचा 3रा क्रमांक आला. मग त्यातून मग तशी वाटचाल सुरू झाली. एक्झामलाच झोकून घेतला आणि त्यावेळी एक निर्णय घेतला की आपल्याला प्लेसमेंटला बसायचं नाहीये. थोडे दिवस प्लेसमेंटला बसल्यानंतर पूर्ण निर्णय घेतला की प्लेसमेंट आता स्टॉप करायचे आणि
पूर्ण वेळ अभ्यासासाठी द्यायचं. मग तिथून कॉलेज मधून पासआउट झाल्यावरती अभ्यासाला पूर्ण सुरुवात केली नीट. आणि मग त्यानंतर पहिला अटेम्प्ट दिला. त्या अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू पर्यंत सिलेक्शन झालं. ही खूप मोठी गोष्ट होती की पहिल्या अटेम्प्ट मध्ये इंटरव्ह्यू पर्यंत होणं. आणि मग सेकंड अटेम्प्ट, पहिल्या अटेम्प्टला फायनल सिलेक्शन नाही झालं, मग सेकंड अटेम्प्टला अप्रोच केला आणि सेकंड अटेम्प्टला पण इंटरव्ह्यू पर्यंत झालं, पण तिथून सिलेक्शन झालं नाही सेकंड अटेम्प्टला. ती फार डिमोटिवेटिंग गोष्ट होती की आपण फर्स्ट अटेम्प्ट पर्यंत ज्या स्टेपवर गेलो त्या स्टेपवर येऊन सेकंड अटेम्प्टला जाऊन थांबलो, म्हणजे आपली मागच्या अटेम्प्ट पेक्षा काही प्रोग्रेस झालीच नाही. तरी पण त्यावेळी थोडीशी जिद्द हरली नाही आणि परत थर्ड अटेम्प्टला सुरुवात केली. आणि काही चुका झाल्या आपल्या 2 अटेम्प्ट मध्ये मागं, का आपलं ग्रोथ तिथं खुंटली ह्याचा विचार करून थर्ड अटेम्प्टला एकदम स्ट्रॉंग प्रिपरेशन केलं, चुका सगळ्या सुधारण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे थर्ड अटेम्प्टला चांगलं घवघवीत यश मिळालं. त्याचबरोबर आधीमध्ये गेटच्या एक्झाम्स वगैरे दिल्या, बार्कच्या इंटरव्ह्यूला अप्रोच झालो आणि तिथं पण सिलेक्शन झालं. तर अशी ही थोडीशी जर्नी होती. तू ज्या गौरव रायचा उल्लेख केला, तो सध्या गौरव राय आता IPS ला झालेला, IPS आहे तो आता. हो हो आणि हो परवा जे नरेंद्र मोदी सरांनी काही IPS विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी केल्या, तर त्यामध्ये तो सुद्धा होता आणि त्यावेळेला त्यांनी सुद्धा त्या मंचावरती आपल्या कॉलेजचा उल्लेख केला होता. तर खरं ही सगळी जी मुलं आहेत ना, ही मुलं आपली रत्न आहेत. ही सगळी ही वेगवेगळी रत्न आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे ही आम्हाला खरं आमच्या दृष्टीने फार अभिमानाची बाब आहे की कुठल्या स्टेजला कुठेतरी तुम्ही आमच्या संपर्कात आलेले होते आणि आम्हाला असं म्हणायला एक चान्स मिळालाय खरं की अरे चारू किंवा गौरव किंवा श्रीनिवास हे माझे विद्यार्थी आहेत. तुम्ही खरं तर तुमच्यामुळे आम्हाला हा बहुमान मिळालेला आहे. सो कीप इट अप. पण तू त्याचा उल्लेख केला गौरवचा आणि म्हणून सांगितलं की तो सुद्धा तसाच आहे. अक्षय अग्रवाल एक आहे, असे अनेक विद्यार्थी आहेत आपले. प्लीज कंटिन्यू. हो सर. हो सर. आणि सरांचा हा प्रवास खरंच प्रत्येक ग्रामीण भागातून येणाऱ्या, नाही तर शहरी भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रेरणादायी आहे. आणि धन्यवाद सर. पुढचा प्रश्न असा की आमच्या सगळ्यांसाठीच खरंच खूप अभिमानाची बाब आहे की तुम्ही आमच्या विद्यार्थ्याचे माजी विद्यार्थी आहात. तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात कॉलेज लाईफ म्हणजे एक अविस्मरणीय गोष्ट असते. तर तुम्ही काय सांगाल तुमच्या कॉलेजमधल्या गमती जमतीबद्दल आणि तुमच्या यशात आपल्या कॉलेजचा काय वाटा आहे याबद्दल? कॉलेज लाईफ हा प्रत्येकाच्याच आयुष्यातला एक सुवर्ण क्षण असतो, तो सुवर्ण काळ असतो, तो कधी माणूस विसरू शकत नाही. एकतर ज्यावेळी COEP ला ऍडमिशन झालं त्यावेळी खरं तर प्रत्येकच म्हणजे जे आपले 70-80% मुलं येतात, जेव्हा COEP ला ऍडमिशन होतं तेव्हा येताना सगळे राजेशाही थाटात येतात. घरून फॅमिली वगैरे विचार करत असते आपला मुलगा आता सेट झाला पूर्ण, आता त्याला चांगलं पॅकेज वगैरे COEP ला ऍडमिशन भेटलं. पण खरं ज्यावेळी कॉलेजमध्ये आल्यावर ऍडमिशन घेतल्यावर 1-2 महिन्यात कळालं की आपण जसं आपल्या तालुक्यात जिल्ह्यात टॉपर होतो तसे सगळेच तालुक्यातले जिल्ह्यातले टॉपर इथे येऊन, म्हणजे आपल्याला वाटत होते की कॉम्पिटिशन आता कमी झाली, तर ती कॉम्पिटिशन इथं आल्यावर खरं तर वाढली होती. मग त्यावेळी तिथं कळालं की आपल्याला आपण जितका अभ्यास आधी केला त्याच्यापेक्षा थोडा अजून अभ्यास करण्याची गरज आहे कॉम्पिटिशन आणि ह्याच्यात जर टिकून राहायचं असेल. इव्हेंट्स मध्ये भाग घेतले, इव्हेंट्स मध्ये असायचो. त्याच वेळी कॉलेजचे काही सिनियर्स फर्स्ट इयरलाच असताना भेटले आणि नशिबानं म्हणजे त्यांनी खूप चांगले सल्ले दिले की तुम्ही दंगा करा, खेळा, इव्हेंट्स मध्ये भाग घ्या, सगळीकडे पार्टिसिपेशन ठेवा, पण तुमचा अभ्यासावरचा कधी कंट्रोल मिस होऊन देऊ नका, पॉइंटर चांगला ठेवा आणि अभ्यास करायच्या वेळी अभ्यासच करा, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्ही दंगामस्ती करा आणि ह्या गोष्टी टाळू नका. तर ही गोष्ट त्यावेळी मनावर चांगलीच बिंबली, त्यामुळं अभ्यासात थोडस चांगलं करत राहिलो. आणि कॉलेजमध्ये असताना सगळे इव्हेंट्स, झेस्ट, माइंड स्पार्क, गॅदरिंग, इलेक्शन, सगळ्या इव्हेंट मध्ये ऍक्टिव्हली पार्टिसिपेशन असायचं. बाकीच्या आणि कॉलेजच्या आठवणाऱ्या गोष्टी, मेस 3:30चा नाश्त्यासाठी काही वेळा लेक्चर बंक करणं, तर ह्या गमती जमती होतच असायच्या. मित्र, ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगला अनुभव होता आणि ह्यातूनच शिकायला पण बरंच मिळालं. इव्हेंट्स आणि ह्या गोष्टीमध्ये ज्यावेळी
ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत होतो, इव्हेंट्स मॅनेज करणं किंवा कुठल्या पोस्टवरती असणं, तर त्यातून पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट किंवा नवीन काय अपॉर्च्युनिटीज आहेत, आपल्याला पुढं थोडीशी ग्रोथ आपल्या आयुष्यात करायची असेल, अजून चांगल्या पोझिशनवर जायचं असेल, तर अजून काय चांगलं करता येईल, आपल्यात काय स्किल्स डेव्हलप करता येतील, ह्या गोष्टी उमजत गेल्या. त्यामुळे कॉलेज जीवनाचा खूपच फायदा झाला. धन्यवाद सर. खरंच आपल्या कॉलेजमध्ये नुसतं एका विद्यार्थ्याची शैक्षणिक नाही तर पूर्ण सर्वांगीण विकास होत असतो आणि म्हणूनच एक नामांकित कॉलेज पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर भारतात आहे आपलं. तर सर अजून एक म्हणजे की तुम्ही 4th इयरला असताना तुम्हाला अनेक प्लेसमेंटच्या ऑफर आल्या होत्या. तर सध्याची तरुणाईचं जवळपास पदवी प्राप्त झाल्यानंतर बहुतांश प्रायव्हेट जॉबकडे किंवा गडगंज पगाराच्या ज्या नोकऱ्या असतात तर त्यांच्याकडे कल असतो. तर समोर अनेक गडगंज पगाराच्या नोकऱ्याच्या संधी येत असूनही प्रशासकीय क्षेत्रात आपल्याला काम करायचं आहे असं नेमकं का ठरवलं आणि नेमकं केव्हा ठरवलं आणि यापुढची तुमची मग IAS साठीची स्ट्रॅटर्जी कशी होती ते आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. थर्ड इयरला असतानाच थोडंसं बऱ्याच वेळा मुलांचं सेकंड इयरची 4th सेम आणि थर्ड इयरची 1st सेम यात बरेच मुलं आपले मार्ग निवडतात. म्हणजे कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला जायचंय किंवा कॅट करायचंय GRE, तर ह्याचं बऱ्यापैकी डिसिजन होतो तो 4th सेम आणि 5th सेम यांच्या दरम्यानच. तर त्यावेळीच असं तर होतं की आपल्याला टेक्निक आवडतंय, सब्जेक्ट्स आवडतायत, आपला कन्सेप्ट वगैरे चांगले आहेत हे सब्जेक्ट, ह्यातच काय करता येईल की आपल्याला असं पण आहे की ग्रामीण भागातून आल्यावर ते थोडंसं एक मनात कायम असतं की आपण थोडंसं प्रशासकीय क्षेत्रात गेलं पाहिजे किंवा थोडंसं सोसायटीसाठी काय करता येईल, आपल्याला जे नॉलेज आहे, ज्याच्यात आपला हातखंड आहे, त्या गोष्टीचा वापर करून दुसऱ्यांसाठी पण काय कॉन्ट्रीब्युशन देता येईल, तर अशा कोणत्या पोझिशन्स आहेत, कोणत्या अपॉर्च्युनिटीज आहेत. तर मग त्यातच गौरव राय सरांची त्यावेळी न्यूज आली. मग माहिती घेतली की काय एक्झाम आहे, काय पॅटर्न आहे, काय सब्जेक्ट. तर मग त्यावेळी डिसिजन घेतलं की पूर्ण की आपण IAS साठी जायचं. 2017ची गेटची एक्झाम दिलेली कॉलेजला असताना. परत त्याच्या आधी प्लेसमेंटला बसत होतो, त्यावेळी इतकं पण फर्म डिसिजन नव्हता, पण थोडंसं गेटला चांगले अटेम्प्ट माझा झाला आणि कळालं की आपल्याला चांगलं जमतंय, आपण इथून सोडून पूर्णपणे IAS वर फोकस करू शकतो, गेटवर फोकस करू शकतो. तिथंच ठरवलं की आता आपण प्लेसमेंटला बसायचं नाही आणि पूर्ण प्लेसमेंट बसायचं बंद केलं. आणि त्यावेळीच एक गोष्ट मनात ठरवली की यातून आता माघार घ्यायची नाही, आपण पुढं ह्या डायरेक्शननं जायचं ठरवलंय, तर यातून आता माघारी बघायचं नाही की दुसऱ्या कुठल्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत किंवा दुसरं काय करता येतील. मग 6 महिने याचा अभ्यास केला, मग ते सोडून मग तिथं नाही झालं की दुसरीकडं. तर असं काही करायचं नाही, आपल्याला हेच करायचंय आणि 100% ह्याच डिरेक्शननं जायचंय. आणि दुसऱ्या कोणी किती काही म्हणलं तरी आपल्याला ही आता वाट सोडायची नाही. तर ही एक स्ट्रॅटेजी होती आणि त्याच्यामुळं फायदा असा झाला की फोकस जो होता एक्झामवर आणि 100% प्रिपरेशनवर ते ठेवायला खूप महत्वाचं ठरलं ही गोष्ट, की त्याच्यामुळं खूप प्रिपरेशन फास्ट आणि चांगलं होत गेलं ह्या गोष्टीमुळे, की आजूबाजूला अजिबात लक्ष दिलं नाही आणि एक्झाम फोकस्ड आणि एक्झाम ओरिएंटेड स्टडी ठेवला. तर ही स्ट्रॅटेजी एक होती ह्याच्यामध्ये. धन्यवाद सर. आणि तुम्ही कॉलेजमध्ये असताना IASचा म्हणजे कॉलेजमध्ये असताना आपल्याला अकॅडेमिक्स पण खूप असतं, एक इंजिनिअरिंग करणाऱ्या विद्यार्थ्याचं आणि वरतून प्रशासकीय कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करणं, तर दोघी एकत्र कसं मॅनेज केलं? IAS साठी टेक्निकलचं तर आधीपासूनच थोडंसं पाया चांगला होता. थोडेसे कोचिंग क्लासेसची पण मदत घेतली, कारण तिथून पण थोडासा गायडन्स घेतला. पण शेवटी प्रिपरेशन हे स्वतःलाच करावं लागतं. तर थोडंसं तिथं जे जनरल स्टडीजचे सब्जेक्ट होते आणि आपले टेक्निकल सब्जेक्ट ह्याच्यामध्ये थोडंसं लिंक लावण्याचा प्रयत्न केला. तिथं एन्व्हायरमेंट सब्जेक्ट असेल तर त्याच्या आपल्या कन्सेप्ट वगैरे तिथं कशा अप्लाय होतात किंवा
थोडंसं इंटरेस्टिंग कसं करता येईल आपला अभ्यास, तो सब्जेक्ट कसा इंटरेस्टिंग आहे ह्या गोष्टीकडे पहिलं बघायचं आणि मग अभ्यास करत जायचं. इंटरेस्ट एकदा आपल्या सब्जेक्टमध्ये तयार झाला की अभ्यास एकदम स्मूथली होत जातो आणि ते ग्रास्पिंग पण चांगलं राहतं. तर ही एक त्यासाठी स्ट्रॅटेजी होती की एवढा मोठा सिलेबस, तर त्याच्यासाठी प्रत्येक सब्जेक्टमध्ये काही ना काही इंटरेस्ट कसा निर्माण करता येईल, दुसऱ्या जे आपले टेक्निकल आवडते सब्जेक्ट आहेत त्याच्याशी कसं लिंकिंग करता येईल, तर ही एक गोष्ट होती आणि ह्याच्यामुळं थोडंसं सोपं झालं ते पूर्ण एकदम कंट्रोल घेणं सगळ्या सिलेबसवर. ओके. खरंच हे लिंकिंग करणं खूप महत्त्वाचं असतं आणि ते तुम्ही अगदी योग्य मार्गदर्शन आम्हा सगळ्यांना केलं आहे. आम्ही नक्की फॉलो करण्याचा प्रयत्न करू. सर, आपण बघत असतो की स्पर्धा परीक्षेच्या किंवा ओव्हरऑल सगळ्याच जगामध्ये सध्या विद्यार्थ्यांना अनेकदा नैराश्य येतं, उदासीनता येते किंवा अपयशाला सामोरं जावं लागत असतं. तर तुम्ही पर्सनली या सगळ्या गोष्टींकडे कसं बघितलं आणि यावर मात करता यावी म्हणून विद्यार्थ्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करणार? नक्कीच ही नैराश्य येणं किंवा नर्वस वाटणं एखाद्या पॉईंटवर, एखाद्या स्टेजला सिलेक्शन न होणं, अपयश येणं, ह्या गोष्टी कॉमन आहेत. म्हणजे असं म्हणलं तर ही एक जर्नी कोणती कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करण्याची, ह्या जर्नीचा हा पार्टच आहे. तो ह्याच्यापासून कधी विभक्त करू शकत नाही. हा पार्टच आहे नर्वसनेस येणं किंवा अपयश येणं. आणि मी ह्याला असं समजायचो की ही पण एक टेस्टच आहे. जशी आपण प्रिलिम्स, मेन्स किंवा इंटरव्ह्यू ह्या स्टेजेस तिथे जाऊन देतोय, तशीच एक टेस्टच आहे जी कोणतरी आपल्याकडून इमॅजिनरी पर्सन ही टेस्ट आपल्याकडून बघतोय किंवा कंडक्ट करतोय की नर्वसनेस येणं ह्यात आपण कसं हँडल करतो ह्या सिच्युएशनला, ह्याच्यावर पण थोडंसं आपली पर्सनॅलिटीवर आणि प्रिपरेशनवर फरक पडणार आहे. त्यामुळं ह्याचा पण मी ह्याच्याकडे या दृष्टीनं बघायचो. आणि ह्या गोष्टी होत असतात. तर बऱ्याच वेळा नैराश्य कशामुळे होतं, तर मुलांना झटपट यश पाहिजे असतं. म्हणजे मी आज अभ्यास केला स्टार्ट की 6 महिन्यानंतर जी प्रिलिम्स आहेत त्याच्यात मला 100% आलंच पाहिजे. पहिल्याच प्रयत्नात मी सिलेक्शन झालंच पाहिजे. अशा थोड्याशा अपेक्षांनी मुलं उतरत असतात. तर ही एक खूप व्हास्ट सिलेबस किंवा थोडीशी अवघड एक्झाम आहे. तर ह्याच्यासाठी एक ठराविक टाइम पिरियड आहे, तो दिलाच पाहिजे. तेवढे पेशन्सनं तेवढा वेळ यात घालवला पाहिजे. आणि जरी मध्ये अपयश आली तरी त्याच्याकडं जास्त ते त्याचा स्वतःला तोटा न करून घेता त्यातून फक्त शिकत राहिलं पाहिजे की ह्याच्यातून आपल्याला काय शिकता येईल, मला ह्याच्यात कशामुळे अपयश आलं, ह्या गोष्टी होत्या, ह्या मी फॉलो केल्या नाहीत, ह्या माझ्या मिस्टेक झाल्या, त्या लिहून घ्यायच्या आणि त्या नेक्स्ट टाइमला त्यातली एक सुद्धा मिस्टेक रिपीट झाली नाही पाहिजे. असं जर आपण फॉलो केली ही स्टेप तर नक्कीच यश मिळेल. आणि ह्या गोष्टी आहेत, नर्वसनेस वगैरे येत राहतो आणि त्याला आपण टॅकल केलं पाहिजे. ही सुद्धा एक परीक्षाच आहे. येस सर. आम्हाला तुमच्या प्रश्नांमधून कळतंय की तुम्ही कसं यशाची शिखरं पार केलीत. खरंच की आपण अपयशाला सकारात्मक दृष्टिकोनाने बघितलं तर त्यालाच आपण यशामध्ये सुद्धा बदलवू शकतो आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि तुम्ही जे सांगितलं की पेशन्स सध्याच्या तरुणाईमध्ये खरंच खूप कमी आहेत. तर हे पेशन्स, संयम, तर ते लाईक कन्सिस्टंट पण स्टेडी असं आपण यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता असं सरांच्या उत्तरातून कळतं. सर, मी तुमची एक मुलाखत ऐकली होती. त्यात तुम्ही असं सांगितलं होतं की स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना किंवा हे सगळ्या गोष्टींचा अभ्यास करताना सोशल मीडियापासून लांब राहणं किंवा त्याचा इफेक्टिव्ह वापर करणं हा खूप महत्त्वाचा आहे. आणि सध्या जवळपास सगळ्याच वयातील लोक ह्या सोशल मीडियाच्या अडखळ्यामध्ये आलेले आहेत. तर इफेक्टिव्ह वापर कसा करावा आणि याबाबत तुम्ही विद्यार्थ्यांना अजून काय मार्गदर्शन कराल? नक्कीच सोशल मीडियाचा जसं फायदा आहे, आता सध्याची तर कोविडची सिच्युएशन आहे की ऑफलाईन क्लासेस वगैरे होत नाहीत, तर ह्याच्यात आपल्याला टेक्नॉलॉजीचा फायदाच आहे की आपण घर बसल्या अटेंड करू शकतो. कॉलेजचे क्लासेस असतील किंवा आपल्या दुसऱ्या कोणत्या इन्स्टिट्यूशनचे. पण त्याच्याबरोबर बराच तोटा पण आहे. जसं की फेसबुक, व्हॉट्सअप, इन्स्टा अशा ठिकाणी बराच वेळ जातो. तोटा असा असतो की आपण 1 तास जर वापरलं इन्स्टा किंवा फेसबुक किंवा, तर त्याचा इफेक्ट 1 तासच नसतो. त्याचा इफेक्ट परत पुढे 2-3 तास, 4 तास ज्यावेळी
आपण कॉन्सन्ट्रेशन अभ्यास करायला बसतो त्यावेळी तेच विचार डोक्यात येतात आणि अभ्यासाचे जेवढं इफेक्टिव्हली व्हायला हवा तेवढा होत नाही. त्यामुळं त्याच्याकडं थोडंसं टाळलं तर बरंच आहे. मी ज्यावेळी एक्झामला एकदा स्टार्ट केली की व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टा हे सगळं बंद करायचं, ऍप्स अनइन्स्टॉल करायचे आणि मोबाईल कमीत कमी वेळ हातात घ्यावा लागेल दिवसातून, फक्त घरच्यांचा कॉल वगैरे असेल त्यावेळी, तर एवढ्यापर्यंतच त्याला कंट्रोल करायचा प्रयत्न. ही एक स्ट्रॅटेजी आहे आणि ही फार महत्वाची पण गोष्ट आहे ज्याला फोकस्ड राहून प्रिपरेशन करायचं आहे. आणि ती प्रिपरेशनची सगळ्यात मोठी जर का कानमंत्र काय असेल तर फोकस्ड राहून आपल्या प्रिपरेशनवर फोकस राहून त्याचं प्रिपरेशन करत राहणं आणि जास्तीत जास्त वेळा रिवाइज करणं, पेशन्स ठेवणं. तर ह्याच्यासाठी ह्या गोष्टी थोड्याशा महत्वाच्या राहतात. नक्कीच सर. तुम्ही जसं सांगितलं की नियोजन आपण केलं तर कोणत्याही नुसतं सोशल मीडियाचं नाही तर कोणत्याही व्यसनातून आपण बाहेर पडू शकतो आणि ते खरंच खूप महत्त्वाचं आहे. सर, आपण बघितलं जसं गेट, त्याच्यानंतर BARSची एक्झाम, त्याच्यानंतर IES, UPSC मार्फत घेण्यात जाणारी IES, सगळ्याच परीक्षा अतिशय कठीण होत्या. पण तुम्ही एकाच वर्षात AIR 48 इन गेट्स, त्याच्यानंतर सिलेक्टेड ॲज अ सायंटिस्ट इन BARS अँड ऑल्सो तुम्ही IES मध्ये देशात अवघा पहिला क्रमांक मिळवला. तर ह्या सगळ्या स्टडीज एकत्र कसा मॅनेज केल्या? याच्याबाबत नक्कीच आमच्या मनात उत्सुकता आहे. तर त्याबद्दल तुमच्याकडून ऐकायला आवडेल की तुम्ही हे कसं सगळं मॅनेज केलं एकसाथ. नक्कीच ह्या वर्षात आधीच्या वर्षात एवढे जास्त काही यश आलं नाही आणि एकाच वर्षात बऱ्याच काही ठिकाणी सिलेक्शन झाले, चांगले रँक वगैरे आले. तर मेन असं आहे की कन्सेप्ट माझ्या क्लिअर करण्याकडे ज्यावेळी एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट केलं त्यावेळी कन्सेप्ट क्लिअर करणं, जे बेसिक सब्जेक्ट आहेत, कोर सब्जेक्ट आहेत इंजिनिअरिंगचे, ते पहिले परफेक्ट करणं. मग एकदा ते कोर सब्जेक्ट जर परफेक्ट झाले तर मग ऍप्लिकेशन बेस्ड सब्जेक्ट आहेत ते परफेक्ट, त्याचा अभ्यास करायला खूपच कमी एफर्ट लावावे लागतात किंवा त्याचं आपोआप ते त्याच्यावर आपली कमांड येते. तर ही एक स्ट्रॅटेजी होती आणि ती कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळं, बेस स्ट्रॉंग असल्यामुळं मग एक्झाम कोणतीही असो शेवटी विचारणार तर टेक्निकल याच्यातलं असल्यामुळं एकदा कन्सेप्ट क्लिअर असल्या तरी क्वेश्चन्स कोणतेही आले, थोडेफार गुगली वगैरे क्वेश्चन्स आले तरी ते टॅकल करणं तेवढं अवघड जात नाही. त्यामुळे थोडंसं सुरुवातीला प्रिपरेशनच्या कन्सेप्ट क्लिअर करणं आणि बेस स्ट्रॉंग ठेवणं ह्याच्यावर फोकस देणं गरजेचं आहे ह्या क्षेत्रातल्या परीक्षा देताना. धन्यवाद सर. जवळपास सगळेच मुलाखतीचे प्रश्न संपलेत, पण शेवटी एक विचारू इच्छिते की तुमचा हा सगळा प्रवास खरंच खूप थक्क करणारा होता. आणि जसं धामणगावकर सरांनी म्हटलं की आपण पाहतो की भारतातून पहिला क्रमांक आला, पण त्या पहिल्या क्रमांकाच्या मागचा जो प्रवास आहे, ती मेहनत आहे, ते सगळंच तुम्ही सांगितलं. तरीही तुमच्या शब्दात 2 किंवा 3 अशा पॉइंट्समध्ये सांगता येईल का की तुमच्या या देदीप्यमान यशाचं नेमकं गमक काय आहे आणि आमच्या सगळ्या तरुणाईला पुढे यशस्वी वाटचाल करण्यासाठी तुम्ही आणखी काय सल्ला देणार? पहिलं तर मी हे सांगेन की आपल्या कॉलेजच्या मुलांमध्ये खूप जास्त कॅपेबिलिटी आहे. म्हणजे आपल्या कॉलेजच्या मुलांना ज्यावेळी ते प्रायव्हेट कंपन्यात प्लेसमेंट वगैरे घेतात किंवा दुसरीकडे कुठंतरी जातात, आधी कॉलेजला असताना एवढं डिअरिंग नसतं, डिसिजन मेकिंग नसते, पण ज्यावेळी 2-3 वर्षानंतर ते मागं बघतात त्यावेळी त्यांना जाणवून येतं की आपल्यात खूप कॅपेबिलिटी होती. आपल्या सोबतची जे मुलं आपल्या सोबत आपल्यापेक्षा ज्यांचे पॉइंटर कमी होते किंवा थोडंसं कॉम्पिटिशन मध्ये कॉलेजमध्ये असताना मागं होती, ती सुद्धा पुढे गेली. थोडंसं त्यांनी योग्य वेळी योग्य डिसिजन स्वतःवर विश्वास ठेवा. सगळ्या कॉलेजच्या मुलांना सांगेन की तुमच्यात प्रत्येक मुलाच्यात आपल्या कॉलेजच्या खूप 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 जास्त कॅपेबिलिटीज आहेत. त्या कॅपेबिलिटी ओळखा आणि जे काही करायचं आहे मनात, जे काही ध्येय वगैरे असतील, तुम्ही ज्यावेळी कॉलेजमधून बाहेर पडताय त्यावेळीची फेज खूप महत्वाची आहे. त्यावेळी तुम्ही ज्या गोष्टीसाठी आपले एफर्ट लावाल त्यात तुम्हाला 100% यश मिळेल. त्यावेळीची एनर्जी खूप जास्त असते. ज्यावेळी आपण पास आउट होऊन बाहेर पडतो ती एनर्जी, त्या एनर्जीला चांगल्या योग्य डिरेक्शनला चॅनेल करा असं म्हणेन. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस असो, इंजिनिअरिंग सर्व्हिस असेल किंवा कोणत्या पण, थोडंसं 2-3 पॉईंट सांगतो की काय पॉईंट महत्वाचे असतात की
प्रिपरेशन करताना काय इम्पॉर्टंट असतं, तर तिथं सगळ्या त्या एक्झामचा पॅटर्न असा आहे की जास्त गोष्टी करायच्या नाहीयेत. म्हणजे की एक सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी 100 बुक्स रेफर करायचं असं त्याचं अर्थ नाही, किंवा त्यांना ते अपेक्षित पण नसतं. पण तुम्ही एकच गोष्ट करा, ठराविक गोष्टी करा, आणि त्या ज्याच्यावर सारखं विचारलं जातंय एक्झाम मध्ये, एक्झामचा पॅटर्न स्टडी करा, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर स्टडी करा, कोणत्या पॉईंट्सवर विचारलं जातं, कोणत्या पॉईंट्सवर बऱ्याच वेळा क्वेश्चन्स येतात, 2-3 वर्षात रिपीटेड ही कन्सेप्ट विचारली जाते, अशा गोष्टी स्टडी करा. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, एकदा अभ्यास केला की त्याच गोष्टी जास्त वेळा करायच्यात आपल्याला. ती गोष्ट 10 वेळा, 15 वेळा, 20 वेळा, 30 वेळा रिवाईज करायचे, आणि हाच मार्ग आहे, आणि त्यात परफेक्ट व्हायचंय, हाच मार्ग आहे. ह्याच्यात बऱ्याच वेळा मुलं एक सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी 4 पुस्तकं, मी किती रेफरन्स बुक वाचू, मग मी हे पण रेफरन्स घेऊ का, ते पण रेफरन्स बुक घेऊ का, हा योग्य अप्रोच नाहीये. एक्झाम सेंटर्ड अप्रोच फार महत्वाचा आहे. आपल्याला सिलेक्शन जेव्हाच होणार आहे, आपला रँक तेव्हाच येणार आहे जेव्हा आपल्याला जास्तीत जास्त मार्क्स पडतील, बाकीच्यांच्या पेक्षा थोडस एक्स्ट्रा मार्क्स आपल्याला गेन होतील, आणि ते मार्क्स हवे असतील तर एक्झाम ओरिएंटेड अप्रोच ठेवणं, एक्झाम मध्ये जास्तीत जास्त कसं बेटर करता येईल ह्याच्यावर फोकस ठेवून प्रिपरेशनला अप्रोच होणं हे फार महत्वाचं आहे. ही गोष्ट सांगावीशी वाटली. धन्यवाद सर. खरं तर तुम्हाला अजून ऐकायला आवडलं असतं आम्हाला, पण वेळेचं बंधन असतं. पण तुम्ही आता सांगितलेलं प्रत्येक प्रश्नाचं जे पण तुम्ही सांगितलं ते अगदी प्रत्येक प्रश्नामधून शिकण्यासारखं काहीतरी होतं. आणि मला प्रश्न विचारायचे आहेत. हो सर, आपण याच्यानंतर प्रश्न उत्तराचं अजून सेशन घेणार आहोत त्याला विद्यार्थ्यांसाठी आणि नाही, मला तुमच्यासाठी. त्याला आता याच हो दरम्यान सर, प्रश्न विचारायचा आहे हो सर, नक्की विचारा. की चारू, तुझं मी कॉलेजमध्ये असतानाच तुझं सगळं बघितलेलं आहे, मला माहित आहे. आता IAS टॉपर 1 राहिल्यानंतर ऑल इंडिया रँक 1, तर कुठल्याही ठिकाणी नंबर 1 असल्यानंतर एक वेगळ्याच प्रकारचं समाधान म्हणूया, एक वेगळ्याच प्रकारची एक भावना असते. तर तुला एक्झॅक्टली तेव्हा काय वाटलं, ज्या वेळेला ऑल इंडिया रँक 1 हा एक नंबर बघितल्यानंतर तुला काय वाटलं? तर नक्कीच इतकं पण मोठं यश अपेक्षित नव्हतं की इतकं मोठं यश मिळेल. त्यावेळी ऍक्च्युली मी मित्रांसोबत होतो, आणि BRC त्यावेळी मी ट्रेनिंगसाठी होतो. तर त्यावेळी मित्राने माझा खरं तर रिझल्ट बघितला, आणि तो समोर होता, आणि त्यानं मला एकदम कडकडून जोराची मिठी मारली, आणि तो खूप इमोशनल क्षण होता की इतकं 3 वर्ष आपण ह्याच्या मागं पळतोय. बऱ्याच वेळा आजूबाजूचे लोक किंवा मित्र सल्ले वगैरे देत असतात की सोडून दे, किंवा आता ह्याच्यात इतकं अजून करण्यासारखं काही नाही, सीट्स कमी जास्त होतात, किंवा 2 वेळा करून बघितलंस, आता बास, आता वेगळा मार्ग निवड. तर मग त्यावेळी त्यांचं न ऐकता, किंवा त्यावेळी डायव्हर्ट नव्हता, जे आपण पेशन्स आणि स्वतःवर विश्वास जो दाखवला, तर त्याचं फळ मिळण्याचं हे सुख जे असतं ते काही आवडत असतं, ते दुसऱ्या कोणत्याही गोष्टीतून मिळू शकत नाही. आणि त्याच वेळी मग आई वडिलांना पण ते सुद्धा भारावून गेले, त्यांचा मान वाढवला, हे एक गोष्ट फार समाधानकारक होती की त्यांच्या पण मानात आपण भर पाडू शकलो, आणि आपल्या कॉलेज आणि शाळा यांची पण खूप अभिमानानं मान उंचावली, ह्याचा पण एक खूप मोठा आनंद झाला. तुला पुढे काय करायचंय? आता IAS नंबर 1 झाला, आता पुढे काय? आता सर मी जॉईनच करेन इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची जी सर्व्हिसेस आहेत, तर ते आम्ही जॉईन करेन त्याच्या ट्रेनिंगला. तुला पोस्टिंग कुठे मिळणार आहे? कोणत्या डोमेन मध्ये मिळणार आहे? सध्या सर माझा फर्स्ट प्रेफरन्स आहे मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचा, तर तिथंच भेटून जाईल, कारण की रँकिंग नुसार प्रेफरन्स अलॉट होतात, तर त्यामुळं फर्स्ट असल्यामुळं मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मिळण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत, तर तिथंच पुढे जाऊन काम करते. आणि मग पुढे शिकण्याची इच्छा आहे का अजून? सध्या तरी नाहीये, पण मित्र म्हणतात की सिव्हिल सर्व्हिसेस साठी 1-2 अटेम्प्ट देऊन बघ, तुझं ऑप्शनल वगैरे चांगला तयार आहे, तरी त्याच्यावर पण चाललंय थोडस विचार करायचं. चांगलं आहे. तुला IAS
IAS मध्ये जायचं असेल, फॉरेन सर्व्हिसेस मध्ये किंवा कोर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये काही हरकत नाही. तर तू मिलिटरी इंजिनिअरिंग म्हणतोय, दॅट इज गुड. हो सर. कारण तिथे रिसर्चला भरपूर स्कोप आहे. हो हो हो. म्हणजे नुसतं एक्झिक्युशनच नाही आहे, तर ते डेव्हलपमेंट, रिसर्च अँड डेव्हलपमेंटही आहे तिथे, हो ते सर. करता येईल. तू मग आता या आपल्या मुलांना काय सल्ला देशील? हे जे काही सगळे तुझे सहकारी मित्र आहे, आणि आता आपण IAS ची विंग सुरू केलेली आहे, तर तुला वेळ मिळेल का या मुलांशी असं इंटरॅक्ट करायला, की जे आपले मुलं IAS ची तयारी करत असतील, त्यांच्यासाठी तू असं समजा साधारण महिन्यातून 2 वेळेला एखादं सेशन घेतलं असं, की त्यांच्या काही डिफिकल्टीज असतील, त्यांना कसा अभ्यास करावा, काय अभ्यास करावा, इंटरव्ह्यूला कसं सामोरं जावं, इंटरव्ह्यूची कशी तयारी करावी, याच्यासाठी तू सेशन्स घेऊ शकशील का? हो सर, 100% घेऊ शकेन. म्हणजे माझा अनुभवाचा जिथं जिथं मुलांना फायदा होत असेल तिथे मी कॉन्ट्रीब्युट करायला कायमच तयार असेल. सगळ्याच जे गेटचे एक्झाम देत आहेत, इंजिनिअरिंग सर्व्हिसेसचे देत आहेत, त्यात आणि वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटीज काही DRDO, बार्क, इस्रो, ह्यात सुद्धा आपल्या कॉलेजचे बरेच सिनियर्स, ज्युनियर्स हे आहेत तिथं. तर अशा बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आहेत. आपल्या कॉलेजचे बरेच मुलं अशा ठिकाणी ऑलरेडी आहेत, प्लेस्ड आहेत तिथं, ऍज अ सायंटिस्ट ते जॉब करतात. तर अशा पण साठी मी नक्कीच एवढं माझ्याकडून होईल ते करीन. चालेल, छान. तू एवढं छान यश मिळालं, तुझ्या आईबाबांची प्रतिक्रिया काय होती? आई बाबा साहजिकच ते सर भारावून गेले की त्यांच्या म्हणजे शब्द नव्हते त्यावेळी त्यांना काय बोलावं किंवा काय त्यावेळी काय बोलावं मला किंवा काय हे शब्द नव्हते, ते मी जाणलं त्यावेळी. आणि खूप त्यांना पण खूप आनंद झाला, कारण की त्यांनी पण त्यांच्या मुलावर असा विश्वास दाखवला इतके एवढ्या ह्या प्रोसेस मध्ये, की ठीक आहे जरी 2 वेळा नाही झाले तरी तो करेल 3ऱ्या वेळा. तर त्यांच्या सुद्धा या विश्वासाला आम्ही पात्र ठरू शकलो, याचा पण मला आनंद आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे, की आपल्या पालकांचा आपल्या प्रती असलेला विश्वास, आणि तो विश्वास असेल तर तुम्हाला काहीही करून दाखवण्याची धमक आपोआप निर्माण होत असते. आणि म्हणून तो तुझे शेवटचं वाक्य बोलला, की तो विश्वास आपण सार्थ करून दाखवला याचं समाधान. कारण जेव्हा विश्वास दाखवला जातो तेव्हा तो विश्वासघात करू नये अशी भावना आपोआपच आतून निर्माण होत असते, आणि महत्वाचं आहे. तू हे तुझं यश तू कसं सेलिब्रेट केलं? जश्न काय केला होता? तेच त्या दिवशी मित्र होता, तर त्यावेळी जिथं होतो तो मित्राने मिठी मारली आणि जोर जोरात तिथं सगळे दंगा करायला लागले. आणि नंतर मग घरी आलो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर काय औक्षण वगैरे केलं बाहेर, शेजाऱ्यांनी वगैरे फटाके हे असं थोडंफार केला जश्न. नाही, थोडाफार नाही, जश्न करायचाच. काहीही अचीव केलं असेल ना, ते छोटंसं का असेना, हे सगळ्या मुलांसाठी सांगतोय मी आता, हे की तुम्ही छोटंसं जरी अचीव केलं असेल तर ते कोणतेही यश हे छोटं मोठं असं नसतं. तर ते एन्जॉय करायचं, त्याचा जश्न मनवायचाच. कारण तो जश्न मनवला की दुसऱ्या यशासाठी तुम्हाला त्याच्यापासून प्रोत्साहन मिळतं. असं कधीच म्हणायचं नाही, अरे काय यार मी पहिला नंबरनी पास नाही झालो. अरे तू 5व्या 10व्या नंबरनी पास झाला ना, हे पुष्कळ झालं. सो एन्जॉय इट. जे काय तुमचं अचिव्हमेंट असेल ते एन्जॉय करा. एन्जॉय केलं की त्याच्यातून समाधान मिळतं. त्या समाधानातून पुन्हा नवीन यश मिळवण्यासाठीची धमक निर्माण होत असते ती. म्हणून मी तुला तो प्रश्न विचारला की तू ते यश कसं एन्जॉय केलं. तो जश्न, आणि मी स्पेसिफिक शब्द वापरलाय, जश्न. नुसतं एन्जॉय नाही करायचं, ते सेलिब्रेट करायचं. ते यश आपलं सेलिब्रेट करायचं. छोटं मोठं कसंही असू दे, ते सेलिब्रेट करायचं ते. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. नाऊ फोरम इज ओपन फॉर स्टुडंट्स टू आस्क क्वेश्चन्स. बिंदास विचारा रे, जे विचारायचं असेल ते बिंदास विचारा. हा चारू आपलाच आहे, काही असं हातचं राखून नाही विचारायचं, बिंदास विचारायचं. थँक्यू सर. खरं म्हणजे तुमचेही वर्ड्स आणि सरांचेही वर्ड्स असं मोटिवेट करताय, असं प्रेरित वाटतंय आम्हाला. इथं बसल्यावर सरांना ते जेव्हा जश्न बनवत होते, जो जश्न वर्ड तुम्ही यूज केला, तर खरंच ते डोळ्यांसमोर उभं राहिलं आणि खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारून. तर आता
आपण विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊ, पण त्याआधी चॅटबॉक्समध्ये विद्यार्थ्यांना एक लिंक दिली जाईल. तर ज्यांना आपल्या ह्या विंगमध्ये जॉईन व्हायचं असेल तर त्यांनी त्या फॉर्ममध्ये फिलअप करा. छोटासा फॉर्म आहे आणि त्यानंतर तुमचे क्वेश्चन्स आपण घेऊयात. सो ओव्हर टू सुयश. थँक्यू सर. थँक्यू भार्गवी. फक्त एक चॅटबॉक्स मध्ये लिंक येईल आता, चेतन टाकेल, तर ती लिंक फिल करा ज्यांना पार्ट व्हायचा आहे IAS चा. सर बरोबर म्हणले की एनर्जी तर खूप असते कॉलेज जीवनात, पण अनेक कन्फ्युजन्स असतात आणि अनेक प्रश्न असतात. तर आपल्या मुलांना सुद्धा खूप प्रश्न असणार. तर तुम्ही एकतर हँड रेज करू शकता, तुमचं नाव घेण्यात येईल आणि तुम्हाला माईक ऑन करण्याचे परमिशन्स देण्यात येतील, किंवा चॅट बॉक्स मध्ये पण तुम्ही क्वेश्चन्स टाकू शकता तुमचे. देशमुख इंद्रजितनं हात वरती केलाय, त्याचा माईक ऑन. सर पहिल्यांदा तर तुमचं खूप खूप अभिनंदन. माझ्या मनात एक प्रश्न होता की तुम्ही खेड्यातून बिलॉंग करता, लाईक माझ्यासारखंच. तर आपल्याला सुरुवातीला असं न्यूनगंड असल्यासारखं वाटलं का तुम्हाला? की बाबा आपण एवढ्या शहरात गेलोय, प्रिपरेशन वगैरे करतोय, तर आपलं होईल नाही होईल, असं न्यूनगंडाच्या भावनेला तुम्ही कसं ओव्हरकम केलं? बरोबर आहे तुझं, की थोडस खेड्यातून आल्यावर एक भावना राहत. कॉलेज आपलं त्यासाठीच आहे की इथं आल्यावर थोडीफार डेव्हलपमेंट होती. तू आता तुला जसं माझ्यासारखी किंवा अजून सिलेक्टेड कॅन्डिडेट्स बघायला भेटतात, तसं मला पण 2-4 अजून मगाशी नाव घेतल्याप्रमाणे बघायला मिळाले, त्यांच्याकडून पण शिकायला मिळालं. तर असा हे जे आहे, तर हे आपल्या कॉलेजमध्ये थोडंसं ट्रान्सफर होतंय. आता माझ्याकडून तुला झालं, तुझ्याकडून पुढच्या बॅचला जाईल. तर ही एक गोष्ट आहे आणि थोडंसं त्याच्यावर वर्क करायची पण गरज आहे. ह्या थोडं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा पार्ट आहे आणि त्याच्यावर पण थोडं फोकस करणं ह्या प्रिपरेशनच्या स्टेजमध्ये गरजेचं आहे. आणि काही न्यूनगंड बाळगायचा नाही. हे जे थोडंसं नर्वसनेस असतो स्टार्ट करताना, तर ते स्टार्टला होतच राहतं आणि इट्स अ पार्ट ऑफ दॅट जर्नी. तर त्याला टॅकल करायचं. आणि तुला सांगतो एक अजून, जसं सांगितलं न्यूनगंड बाळगायचा नाही. सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवायचं की प्रत्येक माणूस हा एक वेगळा असतो. म्हणजे माझ्यामध्ये मला असं वाटतं की माझ्यामध्ये काहीतरी एक भारी आहे, तर हे प्रत्येक माणसामध्ये असतं. त्याच्यामुळे कोणाशीही आपण आपली तुलना नाही करायची. हे नेहमी लक्षात ठेवायचं की मी काहीतरी एक बेस्ट आहे. माझ्यात जे बेस्ट आहे ते मला माहित आहे, आणि ते जे बेस्ट आहे ते बेस्टच प्रत्येक वेळेला आपलं ते ट्रम्प कार्ड म्हणून वापरत जायचं. कोणाशी कम्पेअर करायचं नाही स्वतःला, आणि न्यूनगंड तर बिलकुल बाळगायचा नाही. आपल्या CYP मध्ये येणारे जवळजवळ 80% मुलं हे रुरल एरियामधून आलेले असतात. कोणाची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. हे सगळे आपलेच असतात, एकाच प्लॅटफॉर्मवरती आलेले असतात. त्याच्यामुळे मी कोण आहे हे स्वतः आधी ओळखून घ्यायचं आणि त्याच्यावरती स्वतःवरती संपूर्ण विश्वास ठेवायचा. ज्याचा स्वतःवरती संपूर्ण विश्वास आहे ना, त्याला कधीही अपयश मिळत नाही. धन्यवाद सर. सर, यानंतरचा प्रश्न खांडेकर अभिषेक याने विचारलाय की विल यू अटेम्प्ट फॉर IAS आफ्टर दिस. मला वाटतं सरांनी याचं उत्तर दिलंय की सर विचार करतायत आणि त्यांचे मित्र. विचार करतो. सर, ओम गावंडेकडनं प्रश्न आहे की सर कॅन यू टेल हाऊ टू एम फॉर ICRB एक्झाम फॉर इस्रो. इस्रो इस्रो ना? सर ICRB एक्झाम. ओके, इस्रो ना? हो. हा, इस्रोसाठी त्यांच्या रिक्रुटमेंट येत असतात आणि त्यांची एक वेगळी एक्झाम असते, जी की थोडीफार गेट सारखीच असते. गेट, वार्क ह्या ज्या एक्झाम असतात त्यांच्यासारखीच असते. आणि एकदा गेटचं प्रिपरेशन झाले किंवा IASच्या प्रीचं जर प्रिपरेशन झालेलं असेल चांगलं, तर ही एक्झाम क्रॅक करणं काही अवघड नाही. फक्त इस्रोचे एक्झामला जायच्या आधी महिनाभर त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पेपर्स एक 4 ते 5 वर्षाचे थोडे बघा. त्यामुळे थोडासा
त्याचा अंदाज येईल की थोडं कोणत्या सब्जेक्टवर जास्त स्ट्रेस केलं जाते, कोणते सब्जेक्ट जास्त विचारले जात आहेत आणि वेटेज जास्त आहे ह्याचा अंदाज येईल. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स महिनाभरात आधी करा आणि गेट आणि IAS जर प्रिपरेशन चांगलं चाललेलं असेल तर तिथं पण सिलेक्शन होणं निश्चितच आहे. धन्यवाद सर. यानंतर पवन शिंदेकडनं प्रश्न आहे की IAS एक्झाम प्रिपरेशनसाठी बेस कसा स्ट्रॉंग करायला हवा आणि प्रिपरेशन स्टार्ट कशी करायला हवी? कॉलेजमध्ये जे आपण सब्जेक्ट शिकतो तर तिथूनच स्ट्रॉंग करायचं आणि ज्यावेळी कॉलेजमध्ये आपण एखादा सब्जेक्ट शिकवला होतो त्यावेळेस थोडं प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघितले IAS चे की आपण हा सब्जेक्ट शिकतोय तर ह्या सब्जेक्ट मधलं तिथं काय विचारलं जातं, तिथं काय एक्सपेक्ट आहे, असं करत करत जर गेलो प्रत्येक सब्जेक्टनं तर तो एक चांगला स्ट्रॉंग ते प्रिपरेशनचा आपल्या आधीच तयारी झालेली असेल. आणि बाकीचं सिलेबस जो आहे त्याच्यानुसार तो सिलेबस मोस्टली आपल्या कॉलेजच्या सिलेबसशी मॅच होणारच असतो 70-80%. थोडं एक 15 ते 20% एक्स्ट्राचं टेक्निकल मधलं सिलेबस असतो आणि त्याला टॅकल करणं तो ऍप्लिकेशन बेस्ड असल्यामुळे जरी आपले बेस कन्सेप्च्युअल सब्जेक्ट असतात कोर सब्जेक्ट ते जर स्ट्रॉंग असतील तर ते सब्जेक्ट करणं सुद्धा जास्त काय अवघड नसते. तर तसं करत राहिलं तरी चांगलं आहे. आणि मटेरियल्स वगैरे थोडेसे क्लासेसचे प्रायव्हेट क्लासेसचे इझिली अवेलेबल होतात अलीकडच्या काळात आणि ते सुद्धा वाचू शकतो. थोडंसं त्यांचं एक्झाम ओरिएंटेड अप्रोच असतो तरी त्याचा पण फायदा घेतला तर काही हरकत नाही. आपल्याला जिथं फायदा होणार असेल, आपल्याला जिथे 2 मार्क जास्त पडणार असतील जी गोष्ट वाचून जी गोष्ट करून त्याचा 100% फायदा घेतला पाहिजे असं सांगतो मी. करेक्ट सर. सर त्याला जोडून एक प्रश्न मोहसिननं विचारलाय आणि तो स्पेसिफिकली विचारलाय की विच बुक्स यू प्रेफर्ड फॉर IAS? विच बुक्स? फ्रँकली स्पीकिंग की मी प्रायव्हेट क्लास इन्स्टिट्यूशन जॉईन केलेली आणि त्यांनी जे शिकवलं म्हणजे त्याच्यावर मी 100% विश्वास ठेवला आणि तिथल्या नोट्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स ह्याच्यावर जास्त भर दिला किंवा क्लासेसच्या टेस्ट सिरीज आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन ह्याच्यावर जास्त भर दिला की त्या डिरेक्शन गेलो आणि असे रेफरन्स बुक वगैरे जास्त वापरले नाहीत. ज्यावेळी कुठलं एखाद्या क्वेश्चन मध्ये अडचण आली तर मग एखाद्या सब्जेक्टचं एक ठरलेलं रेफरन्स बुक असतं की जसं की थर्मोडायनॅमिक्सचं पीक येणार आहे तर मग एखादा क्वेश्चन अडला तर मग तेवढं बघायचं. कारण की रेफरन्स बुक्स ह्या मोठ्या असतात आणि त्यातला सगळा सिलेबस हा एक्झाम ओरिएंटेड एक्झामसाठी कामाचा नसतो आणि मग थोडंसं आपण भटकत जातो किंवा जास्त वेळ घेतो. त्यामुळं ही एक गोष्ट थोडीशी ह्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. करेक्ट सर. तुम्ही डायरेक्ट हँड रेज पण करू शकता म्हणजे तुमचा माईक सुरू करण्यात येईल. सर आदिती वारणकर विचारते की सर ड्युरिंग इंजिनिअरिंग फॉर हाऊ मच टाइम डू यू यूज टू स्टडी? ड्युरिंग इंजिनिअरिंग IAS साठी असं स्पेसिफिक स्टार्ट नव्हतं केलं. गेटसाठी प्रिपरेशन करत होतो. पहिलं टार्गेट गेट होतं. लास्ट इयरला असताना गेटचं एक्झाम द्यायचं तर ते प्रिपरेशन करत होतो आणि मग त्यावेळी चांगला गेटचा अटेम्प्ट गेल्यानंतर गेट झाल्यानंतर मग IAS चा अभ्यास स्टार्ट केला. कॉलेजमध्ये असताना बराच वेळ मिळायचा. गेटच्या प्रिपरेशन आधी आपल्याला डिसेंबरच्या ह्याच्यात एक महिनाभराचे पूर्ण सुट्टी असते पहिलं सेम संपल्यानंतरची. त्याचा फायदा केला. परत मे महिन्यात 2 महिन्याची जी सुट्टी असते त्यात पण अभ्यास केला आणि सॅटर्डे संडे तरी वेळ तर मिळतच असतो कॉलेजमध्ये. तर ठराविक आपल्याला सफिशियंट वेळ मिळतो. दंगामस्ती करून सुद्धा रोज 1.5-2 तास तरी वेळ कॉलेजमध्ये मिळतच असतो. त्याचा फायदा करू शकतो आपण. बरोबर सर. म्हणजे दंगामस्ती आणि अभ्यास या दोन्ही एकाच वेळी चालू ठेवणार. त्यानंतर महाजन अंकिता माईक अलाव केलाय तुला. डायरेक्ट क्वेश्चन विचारू शकतो तू. येस. कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला. सर माझा क्वेश्चन असा आहे की ड्युरिंग इंजिनिअरिंग तुम्ही तुमचा पॉइंटर कसा मॅनेज केला आणि IAS प्रिपरेशन साठी त्याची कशी हेल्प झाली आणि तुमचा पॉइंटर कसा होता? माझा पॉइंटर CGPA माझा ओव्हरऑल 8.13 त्यात कमी जास्त होत राहायचं. एखाद्या सेमला जास्त चांगला आला एखाद्या सेमला कमी
एखाद्या सेमला एखादा सब्जेक्ट टफ जात असेल, आवडत नसेल, तर ते कमी जास्त होत राहायचं. पण पॉइंटर नॉर्मल जो आहे तो 7.5-8 ह्या रेंजमध्ये तरी असणं हे नॉर्मल गोष्ट आहे आणि हे आपण करू शकतो. बाकीच्या सगळ्या इव्हेंट्स वगैरे पार्टिसिपेट करत करत 8+ पॉइंटर ठेवू शकतो तर ह्याचा. आणि ह्या पॉइंटरचा फायदा असा म्हणजे की सब्जेक्ट आपले स्ट्रॉंग असणं, कन्सेप्टवर ज्यावेळी आपण आपल्याला शिकवलं जातं कॉलेजमध्ये प्रिपरेशन करत असतो एक्झामसाठी, त्यावेळी कन्सेप्ट स्ट्रॉंग ठेवणं, बेस स्ट्रॉंग करणं ह्याचं खूप इम्पॉर्टन्स आहे. भले एखाद्या सब्जेक्टला मार्क्स नाही एक्सपेक्टेड आले, पॉइंटर कमी आला, पण तुमच्या जर त्याच्या सब्जेक्टच्या जर कन्सेप्ट स्ट्रॉंग केले असतील तर त्याचा पुढे जाऊन फायदा होईल. ते मार्क्स नंतर दुसऱ्या कोणत्या तरी सब्जेक्टमध्ये जाऊन ते नंतर पॉइंटर चांगलाच येत राहतो. थँक्यू सर. यानंतर पूर्वेश, तू माईक ऑन करू शकतो तुझं. आपल्याला होते की खूपदा एखाद्या विषयावर कमांड नाही येत आहे, खूप प्रॅक्टिस करतो आपण की कमांड नाही येत आहे. जसं आता मी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये, तर त्या विषयात बोलायचं की स्ट्रक्चरलचं मी खूप करून पाहतो पण कमांड नाही येत. त्याऐवजी मला जिओटेक, ट्रान्सपोर्टेशन बाकी सगळं जमत आहे. तर गेटमध्ये जवळपास 15 मार्क्सचं स्ट्रक्चरलचं वेटेज आहे आणि IAS मध्ये त्या कम्पॅरिझन मध्ये खूप जास्त आहे. तर असा हा विषय एखादी सोडला तर जमते का बा, म्हणजे असं ज्याच्यावर आपल्याला कमांड नाही येत आहे, त्याऐवजी जसं 85 आउट ऑफ टार्गेट केला तर असं पॉसिबल आहे का गेट मध्ये किंवा मग IAS मध्ये? मी तसं कधीच रिकमेंड करणार नाही की कुठला सब्जेक्ट सोडा आणि त्यात 15 मार्कचा वेटेजवाला गॅट मधला सब्जेक्ट म्हणजे त्याला IAS मध्ये नक्कीच खूप अजून जास्त वेटेज असणार. तर हा सब्जेक्ट मिस करणं कधीच मी तुला प्रेफर कर असं म्हणणार नाही. अवघड जातोय किंवा समजत नाही म्हणजे काय होत असेल की जमत नाही, तर पहिला एखादा सॉल्व्ह करताना अर्धा तास लागत असेल, नेक्स्ट टाइम करताना ते 28 मिनिटावर येईल, त्या पुढे करताना 25 मिनिटावर येईल. तर हळूहळू जेवढे जास्त वेळा तू रिवाइज करत जाशील तेवढं त्या सब्जेक्टवर कमांड येईल. आणि हाच ह्याचा फंडा आहे. सगळ्या सब्जेक्टवर पहिल्यांदा कुणाचाच कमांड नसतो. एवढे सब्जेक्ट असतात, 18, 20 सब्जेक्ट फक्त टेक्निकल पार्टचे आणि 10 सब्जेक्ट GST. एवढ्या सब्जेक्टवर कुणाचाच पहिल्या फर्स्ट ट्रायला कमांड येऊ शकत नाही आणि कोणी तसं एक्सपेक्ट पण करू नये की सगळ्या सब्जेक्टवर माझा कमांड यावा. आणि हे जसं जसं जास्तीत जास्त सॉल्व्ह करत जाशील, एक्झाम्स देत जाशील आणि जेवढ्या जास्तीत जास्त वेळा रिवाइज करत जाशील तेवढा तुझा तो कमांड वाढत जाईल. पण ह्याला एवढ्या जास्त वेटेचा सब्जेक्ट कधी तू मिस कर किंवा त्याला सोडून तू जा असं मी म्हणणार नाही. पण असं जर असेल की महिनाभरावर परीक्षा आली आणि मग आता मला काही ना काही करून मार्क करायचंच आहे, तर मग त्यावेळी ठीक आहे, एका एक्झाम साठी तो अप्रोच असू शकतो. पण ओव्हरऑल बघता हा सब्जेक्ट कधी मिस करू नको. अच्छा, ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू. सर यानंतर चॅट मध्ये कंटिन्युअसली एक प्रश्न येतोय की हाऊ टू मेंटेन एनर्जी इन होल प्रिपरेशन ड्युरेशन. एनर्जी तर ह्याच्यासाठी प्रिपरेशनचं मी असं सांगेन की 8 ते 10 तास. बऱ्याच वेळा प्रश्न विचारत होतो की किती वेळ स्टडी करायचा, 14 तास, 15 तास, असं मला काही वाटत नाही. 8 ते 10 तास हा सफिशियंट स्टडी, फक्त तो रेग्युलर असावा. महिन्यातले 2-3 दिवस फक्त मिस आउट होऊ शकतात, पण बाकीचे 28 दिवस 8 ते 10 तास रेग्युलर स्टडी करत राहिला पाहिजे आणि तो पेस मेंटेन राहिला पाहिजे 8 ते 10 तास. 8 ते 10 तास जर सोडले तर बाकीचा बराच वेळ अजून 8 तास आपल्याला दिवसातले राहतात. त्यात आपण आपल्या हॉबीजवर वगैरे वर्क करू शकतो. मला वाचण्याची आवड होती तर मी एखादा तासभर बुक्स वगैरे वाचायचो. मेडिटेशन किंवा एक्झरसाइज अशा गोष्टी आपण इझिली मॅनेज करू शकतो. बऱ्याच वेळा मुलांच्या मनात शंका असते की प्रिपरेशन करायचं म्हणजे ह्या गोष्टी सोडून मग सिलेक्शन झाल्यावर मी एक्झरसाइज करतो, मग मी माझ्या हॉबीज जोपासतो, मग असं करतो. असं नाही, तर ह्या गोष्टी मॅनेज होत असतात. 10-15 मिनिटाचा वेळ कसाही आपण काढू शकतो आणि त्यानं आपल्याला प्रिपरेशन मध्ये फोकस्ड राहण्यावर पण फार इम्पॅक्ट होतो आणि फार फायदा होतो त्या गोष्टीचा आणि थोडी एनर्जी पण राहते. सर ही खूप छान ऍडवाइस तुम्ही दिली की प्रिपरेशन ड्युरेशन मध्ये फक्त अभ्यासच नसून तुमच्या हॉबीज पण तुम्ही जोपासल्या पाहिजे. त्याने पण खूप एनर्जी मिळते आणि नवीन उत्साहाने पुन्हा आपण अभ्यासाला लागतो. यानंतरचा प्रश्न शाहू आहे का? शाहूने हँड रेज केला होता. आहे. हा. हॅलो सर. सर माझा प्रश्न असा होता की मग तुम्ही रिव्हिजन तुमची कशी मॅनेज केलेली?
म्हणजे जेव्हा मी रिव्हिजन करायला घेतो त्यावेळेला रिव्हिजन कमी आणि गॅप जास्त पडतोय, म्हणजे कंटिन्युअसली रिव्हिजन नाही होते. तर ते कसं मॅनेज केलं पाहिजे? बरोबर आहे हा प्रश्न, कारण हा सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मधला सगळ्यात मेन प्रश्न आहे. कारण सिलेबस एवढा वास्ट आहे, त्याचं डोक्यात कसं ठेवणं आणि रिवाईज कसं कायम टच मध्ये कसं राहणं. तर ह्याच्यासाठी मी एक छोटी स्ट्रॅटेजी, एक छोटी स्टेप घेतली होती की दिवसातला एक 1 ते 1.5 तास रोज प्रिव्हियस पार्ट जो आपण आधी केला आहे 1 महिन्यापूर्वी किंवा 1.5 महिन्यापूर्वी, तर त्याचा 1 ते 1.5 तास फास्ट मध्ये त्याचं एखाद्या पार्टची रिव्हिजन करायची. थोडंसं फास्ट त्याच्यावर ओव्हरलुक करायचं की ही गोष्ट आपल्याला आठवत नाही, ही थोडंसं कठीण जाते, ही गोष्ट येते, तर ह्याच्यावरून फास्ट मूव्ह ऑन व्हायचं आणि जी गोष्ट कठीण जाते त्यावर थोडंसं लक्ष द्यायचं. तर असं ही जी कंटिन्युअस रिव्हिजन प्रोसेस आहे ही मी पूर्ण 3 वर्ष फॉलो केलेली. 1 ते 1.5 तास रोज ठरलेला वेळ जुन्या पाठवर आपण वर्क करायचं, कारण पुढचं पाठ आणि मागचं सपाट असं होऊन देता कामा नये. हा नाहीतर हे खूप घातक ठरू शकतं पुढं प्रिपरेशन मध्ये. ओके, थँक्यू सर. सर यानंतर फर्स्ट इयर्स मध्ये एक कॉमन प्रश्न असतो की तुम्ही कुठल्या वर्षापासून गेट किंवा IAS प्रिपरेशन स्टार्ट केलं? सेकंड इयरचं म्हणजे 4थ्या सेम पासून मी गेट साठीचं प्रिपरेशन स्टार्ट केलेलं आणि त्यानंतर IAS साठी स्पेशल IAS साठी ज्यावेळी लास्ट इयरची गेट झाली, जो माझा फर्स्ट अटेम्प्ट होता, तर त्यावेळी मी IAS प्रिपरेशन स्टार्ट केलं. ओके सर, त्यानंतर एक चॅट मध्ये खूप सुंदर प्रश्न आलाय की बीइंग अ सायंटिस्ट इन बार्क इज अ रिस्पेक्टेबल अँड रिस्पॉन्सिबल जॉब इन इंडिया. व्हॉट मेक्स यू टू चूज IAS ओव्हर बार्क सायंटिस्ट? नक्कीच बार्क, इस्रो, DRDO हे जे जॉब्स आहेत ते खूप रिस्पेक्टेबल आणि ज्या मुलाला रिसर्च मध्ये खूप आवड आहे त्यांच्यासाठी खूपच भारी ऑपॉर्च्युनिटी असलेले जॉब. नक्कीच हा खूप चांगला जॉब आहे, पण माझं पहिल्यापासूनचं ध्येय हे IAS होतं. ज्यावेळी प्रिपरेशन स्टार्ट केली त्यावेळी डायरेक्शन फिक्स होती की आपल्याला IAS ची एक्झाम क्रॅक करायची आणि IAS बनायचं आहे. त्यामुळं मग मी ते निवडलं, नाहीतर बार्कचा जॉब हा खूप बेटर जॉब आहे. ओके यानंतर पाटील संकेतनं हँड रेज केलाय. तू विचारू शकतोस प्रश्न. हॅलो सर, माझा आवाज येतोय का? हो येतोय. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन सर फॉर युअर ग्रेट अचिव्हमेंट. मी तुमच्याच भागातला विद्यार्थी आहे, पाटण तालुक्यातलाच विद्यार्थी आहे. सर माझा क्वेश्चन होता, आता गेटमध्ये मॉडिफिकेशन झालेलं आहे, 3rd इयरची मुलं सुद्धा गेट देऊ शकतात. मग आपली स्ट्रॅटेजी मध्ये काय चेंज होईल की कोणत्या वर्षापासून आपण प्रिपरेशन चालू केली पाहिजे किंवा कोणत्या अप्रोचने आपण 3rd इयरला गेटला सामोरं गेलेलो पाहिजे? 3rd इयरला गेटला जर सामोरं जायचं असेल तर सेकंड इयरला जे सब्जेक्ट आपल्याला कॉलेजमध्ये शिकवले जातात, सेकंड इयरला फार महत्त्वाचे सब्जेक्ट, कोर सब्जेक्ट सगळे शिकवले जातात. सगळे हाय वेटेज वाले सब्जेक्ट हे सेकंड इयरच्या सिलेबस मध्ये असतात. ठराविक सब्जेक्ट नंतर 3rd इयरला आणि ते थोडंसं ऍप्लिकेशन बेस्ड होत जातं. सेकंड इयरला जे सब्जेक्ट शिकवले जाते, तर ज्यावेळी सब्जेक्टचा आपण अभ्यास करतो, एक्झाम T1 T2 एंड सेम देतो, तर त्यानंतर ते सब्जेक्ट सोडून देणं ही सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. जर का आपल्याला एक्झाम फोकस्ड राहायचं असेल तर ते सब्जेक्ट सोडून द्यायचे नाहीत. एक्झाम झाल्यावर जो महिनाभराचा 2 महिन्याचा वेळ आहे सुट्टीचा, त्यात थोडंसं अनालिसिस करायचं की गेटला आता मी ह्या सब्जेक्ट शिकलोय, तर गेटला ह्यातलं काय पडतंय, तर मग त्यात किंवा एक्स्ट्रा काय आहे, तर मग ते क्वेश्चन सॉल्व्ह होत आहेत का, एखादा क्वेश्चन सॉल्व्ह होत नाहीये तर का सॉल्व्ह होत नाही, माझी ही कन्सेप्ट मग कमी पडते किंवा ह्यात मी परफेक्ट नाही तर मग ही प्रिपेअर करतो. असं प्रत्येक सब्जेक्ट सेमला 5 ते 6 सब्जेक्ट जर असते तर ते 5 ते 6 सब्जेक्ट त्याचा गेटचा ओरिएंटेड अभ्यास असं जरी केलंस तरी 3rd इयरचा अटेम्प्ट हा खूप चांगलाच आहे. आणि ऍप्लिकेशन बेस्ड सब्जेक्ट जर करत असणार, जर का प्रिपेअर झाले असतील 3rd इयर 4th इयर नंतरचे, जर का बेसिक चांगला असेल
आणि ते पण करायचा प्रयत्न केला तरी पण चांगलंच आहे, पण हे बेसिक सब्जेक्ट जे आहेत कोर सब्जेक्ट ते तरी परफेक्ट राहिले पाहिजे. थँक्यू सर. सर यानंतर तुम्ही IAS रँक 1 आणि गेटमध्ये पण 48वा रँक तुमचा होता. तर नक्कीच दोन्ही परीक्षा एकाच वेळी पास केल्या म्हणजे काहीतरी त्यात सिमिलॅरिटीज असतील किंवा डिसिमिलॅरिटीज असतील. तर त्या त्यांच्या सिलेबसमध्ये किंवा स्टडीच्या अप्रोचमध्ये या सिमिलॅरिटीज काय होत्या आणि तुम्ही त्या कशा अंमलात आणल्या? 100% कारण थोडंसं लिंकिंग असतेच. थोडासा पॅटर्न वेगळा आहे IAS आणि गेटच्या एक्झामचा किंवा ह्या ज्या बारची एक्झाम असते, इस्रोची जी एक्झाम कंडक्ट करतात त्याच्यात पण बेसिक सब्जेक्ट्स वगैरे हे तर सेमच असतात. IASचं मेन्स जर प्रिपरेशन केलं IASच्या मेन्सचं तर त्याचा गेटमध्ये फार फायदा होतो. ज्यानं IAS मेन्स दिली त्याला एक अप्पर हँड असतो गेटच्या एक्झामसाठी. त्याला थोडं ऍप्लिकेशन बेस्ड सब्जेक्टवर थोडंसं चांगलं त्याचा कंट्रोल असतो आणि सध्याच्या ह्याच्यात काय होतं गेटमध्ये ऍप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन विचारणं ह्याचं थोडंसं प्रमाण वाढलेलं आहे. थोडंसं त्याला वेटेज जास्त आहे. म्हणजे जरी थर्मोडायनामिक्स असलं तरी त्यातल्या IC इंजिन विचारणं, पॉवर प्लांट बद्दल विचारणं ह्या गोष्टी थोड्या वाढत चालल्या. तर त्याचा ESCच्या मेन्सचा अभ्यास केला तर गेट करणं सोपं जाईल थोडंसं. आणि गेट केलेली असेल तर IASच्या मेन्सला जे काही क्वेश्चन असे असतात की ऑन द स्पॉट टॅकल करायचे असतात. तिथं कन्सेप्ट वगैरे डोक्यात आल्या पाहिजेत आणि ते तिथं जाऊन डायरेक्टली त्याच्यावर विचार करायचा असतो. तर ह्या असे जे थोडेफार 20-25% क्वेश्चन असतात ह्याच्यासाठी गेटचा अभ्यास होतो. कारण की गेटचा अभ्यास हा थोडा कन्सेप्च्युअल दृष्ट्याने कन्सेप्ट ओरिएंटेड असतो. त्यामुळे सर यानंतरचा प्रश्न कुलदीप कापसे हँड रेज केलाय, तू विचारू शकतोस डायरेक्ट. हॅलो सर. हॅलो सर, मला असा क्वेश्चन होता की सर मी म्हणजे कन्फ्युज आहे ते प्रकारे. आम्ही डिग्रीच्या नंतर आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉबचं बघावं का नंतर आम्ही 1-2 वर्ष आपलं एक IAS एक्झामसाठी ट्राय करावं. कारण की सर काही वेळेस काय वाटतं की सर आपण काय मला कधी कधी फिअर वाटतं की आपण जर 2-3 वर्ष केलो आणि जर नाही झालं तर पुन्हा प्रायव्हेट सेक्टरमध्ये आपल्याला स्टार्ट 0 पासून सुरुवात करावं लागेल. किंवा आणि काय वाटतं माहिती आहे का सर, कधी कधी बाबा आपल्याला जी इच्छा आहे ती करावी. मग सर नेमकं आणि 2-2 वर्ष सर्व्हाइव्ह करणं विदाऊट म्हणजे डिग्री नंतर मग पॅरेंट्स म्हणतात की सर तू कर आम्ही आहोत. पण सर नंतर असं असतं की बाबा डिग्री झाली आहे ना काहीतरी करावं. तर त्याला कसं टॅकल करावं सर? ह्याला आता ह्याचा हा जो निर्णय आहे तुझा, तू आता लास्ट इयरच्या स्टार्टला किंवा 7th सेम आहे त्यावेळीच घेणं फार महत्वाचं आहे. आणि त्यावेळीच निर्णय घेऊन जर तुला प्रिपरेशन करायचं असेल तर मग 7th-8th सेम पासूनच 100% देऊन प्रिपरेशन स्टार्ट कर असं मी सांगेन. आणि हा प्रश्न आहेच नक्की की थोडीशी भीती राहते ज्यावेळी आपण सगळं सोडून प्रिपरेशन करतो. तर तेवढी भीती मनात राहते की मग कसं होणार काय. हे आहे. पण बऱ्याच वेळा माझे मित्र हे की ज्यांनी प्रायव्हेटमध्ये जॉब केले पण मग तिथं मन लागत नाही. माझं एम हे होतं. मग ते परत सोडून 1 वर्षात 6 महिन्यात असे बरेच जण परत रिटर्न ह्याच पाथवर आले की त्यांना तिथं ते थोडंसं मानवलं नाही किंवा जाण्याचं पूर्णपणे इच्छा नव्हती तिकडे पण एक्सटर्नल फॅक्टरमुळे तिकडे गेले. तर हा निर्णय महत्वाचा आहे आणि तो तुझ्या स्वतःवर आहे. कारण तूच तो घेऊ शकतो आणि स्वतःवर विश्वास ठेवून तुला तो घ्यायचा आहे आणि 100% मग तो प्रूव्ह करून दाखवायचा आहे. थँक्यू सर. यानंतर टेंभुर्णे प्रथमेश. मनपूर्वक शुभेच्छा. तर माझा क्वेश्चन असा होता की मी बऱ्याचदा ऐकलेलं आहे की जेव्हा आपण सिव्हिल सर्व्हिसेस एक्झामसाठी कोणत्याही कॉम्पिटिशन एक्झामसाठी प्रिपरेशन करत असतो त्यावेळेस जे सब्जेक्ट चेंजेस होत नाहीत, इतिहास, भूगोल किंवा एखादी ऑप्शनल सब्जेक्ट, त्या सब्जेक्टची प्रिपरेशन करायची. आणि करंट अफेअर्स बद्दल मी असं ऐकलेलं आहे की जेव्हा आपण एक्झाम देणार आहोत त्या एक्झामच्या 1 वर्ष आधीपासनं करंट अफेअर्स जातात. तर याबद्दल तुमचं काय मत आहे? हे बरोबर आहे का? म्हणजे मला समजलं नाही. करंट अफेअर्स काय 1 वर्ष आधीचं? म्हणजे जेव्हा आपण एक्झाम देणार आहोत, त्या एक्झाम ज्या वर्षी देणार आहोत त्या त्याच्या प्रिव्हियस इयर पासून जे करंट अफेअर्स आहेत तेच विचारले जाते का आपण आता फर्स्ट इयर मध्ये आहोत तर आतापासून करंट अफेअर्स केलं पाहिजे?
तू जे पहिला म्हणत होता हिस्ट्री जॉग्राफी, तर तो स्टॅटिक पार्ट आहे. तर स्टॅटिक पार्ट इम्पॉर्टंट आहे तो करणं, कारण तो आजही कालही होता, आजही होता आणि पुढे पण असणार आहे. तर पहिला स्टॅटिक पार्ट करणं कुठल्या पण एक्झाम मध्ये, तो स्टॅटिक पार्ट आपला कंट्रोल असणं त्याच्यावर, हे फार महत्वाचं आहे. त्याला पहिल्यांदा त्याला टॅकल करायचं आणि नंतर मग हे करंट अफेअर्स वगैरे. मोस्टली करंट अफेअर्स विचारताना एक 3 वर्षापूर्वी, 2 ते 3 वर्षाच्या ह्याच्यातलं पिरियड मधलं विचारत, असा ट्रेंड आहे. असा कोणता रूल नाहीये, पण असा ट्रेंड आहे की बऱ्याच वेळा ह्या 2 ते 3 वर्षापूर्वीच विचारलं. तसं आहे, सुरुवात करताना पहिला स्टॅटिक पार्ट वर फोकस दिला तर फायदा होईल असं मला वाटतं. ठीक आहे, धन्यवाद सर. धन्यवाद प्रथमेश. यानंतर ओम गावंडे. हॅलो सर. बोल. सर मला विचारायचं की जेव्हा आपण फुल टेस्ट पेपर करतो तर किती करावे, याचं किती महत्व आहे, आणि एनालिसिस तुम्ही कोणत्या दृष्टिकोनाने पाहत होते, की कशाप्रमाणे तुम्ही अनालाइज करत होते, तर त्याबद्दल थोडंसं सांगा. आणि फॉर्म्युले कसे लक्षात राहत होते, ते पण एक प्रश्न आहे माझा. फुल सिलेबस टेस्ट आहे, जे एक्झामच्या आधी 1.5 ते 2 महिने, जसं की क्लासेसच्या टेस्ट सिरीज वगैरे असतात, त्यांच्या शेड्यूल प्रमाणे जरी गेलं तरी फायदा होईल. 1-1.5 महिन्यापासून, 1.5 ते 2 महिन्यापासून फुल सिलेबस टेस्ट दिल्या तर ते फायद्याचं ठरेल. आणि फुल सिलेबस टेस्ट देणं फार महत्वाचं आहे, कारण मग त्यानं प्रॅक्टिस होते. ऍक्च्युअल एक्झामला आपण जी जातोय तर तिथं तयारीनिशी आपण जाणं फार गरजेचं आहे. त्यासाठी फुल सिलेबस टेस्ट असणं, आणि त्याचं अनालिसिस म्हणजे काय, तर 2-3 गोष्टी. बऱ्याच वेळा असं असतं की एखाद्या क्वेश्चनचं उत्तर माहित नसतं आपल्याला, फर्म नसतो आपण, की 2 पर्यायामध्ये आपलं कन्फ्युजन असतं. असे क्वेश्चन टॅकल करायचे किंवा त्याला अटेम्प्ट करायचे का एखादी, तर ह्याचं जे आहे थोडंसं अनालिसिस त्यात, की मी हे असे चान्सेस घेतोय तर मग मी किती % ह्यात सक्सेसफुल होतोय, तर ह्याचं एक थोडंसं अनालिसिस. किंवा माझे सिली मिस्टेक कुठं होत आहेत शब्द वाचताना, इन्क्रीज डिक्रीज, डायामीटर रेडियस, असे जे टेक्निकल मधले हे आहेत की हे वाचण्यात चूक झाल्यामुळे क्वेश्चन चुकतात. तर ह्या चुका किती होत आहेत, ह्या सिली मिस्टेक, मग त्या मी नेक्स्ट टेस्ट सिरीजला मी या इलिमिनेट करणार. ही जी चूक झाली ती नेक्स्ट टेस्ट सिरीजला कमी करणार. मागच्या वेळी 10 झाल्या तर ह्यावेळी 8, मग पुढच्या वेळी कमी, असं करत करत फायनल पर्यंत एकदम कमी चुकांपर्यंत जाणार. ही स्ट्रॅटेजी ठेवली पाहिजे. आणि हेच आहे, फुल सिलेबस टेस्ट देणं महत्वाचं आहे. आणि सर जसं तुम्ही पार्कच्या सिलेक्शन बद्दल सांगितलं, तसं समजा ही मेकॅनिकल डिसिप्लिन सारखे जे मेटलर्जी डिसिप्लिनचे लोक जे येतात, तर त्याबद्दल तुम्ही काही सांगू शकता सर, की त्यांचा कसा अप्रोच आहे अप्लाय करायला? मेटलर्जी ह्याच्यात बागच्या सिलेक्शन साठी आत्ताच आपल्या सीओईपीचे 2 जण रिसेंट पास आउट झालेले, 2020 चे, त्यांचं दोघांचं पण सिलेक्शन झालेलं बार्कला मेटा थ्रू. तर त्याचं पण थोडंसं गेटचा जो अभ्यास असतो मेटासाठी सेपरेट, तर तो अभ्यास ठेवला तर त्याच्या एक्झामचा प्रिपरेशन होईल. आणि त्यानंतर इंटरव्ह्यू जे आहे ते पूर्ण बार्कचा इंटरव्ह्यू आहे. हे जे कोणतेही रिसर्च ऑर्गनायझेशन आहे, DRDO, इस्रो, बार्क, ह्याच्यासाठी पूर्ण कोर सब्जेक्ट्सवर, बेसिक्सवर विचारलं जातं. ते जर परफेक्ट असेल तर तिथं जाऊन काही त्रास होत नाही. आणि तुला जर हवा असेल तर तू मला नंतर नंबर घेऊन कॉन्टॅक्ट कर. मी त्या दोघांचे तुला नंबर शेअर करेन. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोण मेटावाले असाल तर तुम्हाला थोडंसं त्याच्याबद्दल पण कळेल की काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत मेटासाठी सेपरेट प्रत्येक या रिसर्च ऑर्गनायझेशन मध्ये. नक्कीच सर. आणि सर एक जो प्रश्न होता, की जे फॉर्म्युलेज आहे किंवा डिफरंट टाइप ऑफ थिंग्स आहे, तर त्याबद्दल तुम्ही ते कसं लक्षात ठेवलं? म्हणजे तुम्ही खूपदा लिहून पाहत होते ते, की रोज दिवार समोरून मेमोराईज करत होते, की कसं म्हणजे? ह्याच्यात हेच गोष्ट होती की जसं मगाशी सांगितलं की कंटिन्युअस रिव्हिजन प्लॅन, रोज 1 ते 1.5 तास रिवाइज करायचं. त्या फॉर्म्युले आणि ह्या गोष्टी जे लक्षात राहत नाहीत त्याच्यावर थोडंसं जास्त स्ट्रेस द्यायचं, तिथं जास्त वेळ थांबायचं, आणि ज्या गोष्टीला
लक्षात राहिल्या त्या फास्ट, तर ते दुसरं की प्रिव्हियस इयर क्वेश्चन सोडवणं, टेस्ट सिरीज देणं, यातून क्वेश्चनच्या थ्रू फॉर्म्युले जर हाताखालून गेले तर ते अधिक जास्त अजून लक्षात राहतात. कन्सेप्ट, एखादी फॅक्च्युअल गोष्टी असतात, फॅक्ट्स असतात, त्या जर क्वेश्चन थ्रू जर आपल्या हाताखालून गेल्या तर त्या फार वेळ लक्षात राहतात. तर अशी स्ट्रॅटेजी, थोडं कॅल्क्युलेशनवर पण भर दिलं पाहिजे इंजिनिअरिंग सर्व्हिसेससाठी. कॅल्क्युलेशनसाठी पाढेपाठ असणं, स्क्वेअर्स, क्यूब्स, लॉगच्या व्हॅल्यू, साईन, कॉस, ह्याचा एक पेज तयार करायचा आणि ते रोजच्या रोज 10 मिनिटं वाचायचं. हे परीक्षेसाठी महत्वाचं आहे. येस सर, थँक्यू सर अँड कॉंग्रॅच्युलेशन्स सर वन्स अगेन. थँक्यू. नेक्स्ट मुलाकडे जाण्याआधी एक गमतीदार प्रश्न चॅटमध्ये आलाय, त्यामुळे तो विचारतो की प्रत्येक जो बिगिनर असतो कुठल्या पण परीक्षेचा, तर त्याला नेहमी एक उत्सुकता असते की ट्रेनिंग फेज कसा असेल अधिकारी झाल्यानंतर. तर सर, ट्रेनिंग फेज कसा आहे आणि तुम्हाला म्हणजे कुठे ट्रेनिंग असणार आहे आणि ती कशा प्रकारची असणार आहे? सध्या तरी डिपार्टमेंट अलॉटमेंट झालेली नाही माझी, पण ह्याच्याबद्दल मला पण अजून जास्त हे नाही की डिपार्टमेंटमध्ये अंडर डिपार्टमेंटच्या अंडर कसं ट्रेनिंग होतं ते, की मी स्वतः अजून माहिती घेणार आहे आणि नक्कीच ही उत्सुकतेची गोष्ट आहे. येस. यानंतर मंदार, तू माईक ऑन करू शकतोस तुझा. हॅलो सर, माझा प्रश्न असा आहे की बीटेक करून IAS इस्रो सारख्या सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करणं आणि एमटेक करून IAS इस्रो सारख्या सिव्हिल सर्व्हिसेस जॉईन करण्यामध्ये काय फरक आहे? असं सांगेन की तुला जर इस्रो, बार्क, DRDO, IAS जॉईन करायचंच असेल तर मग एमटेक करण्याचं काय 2 वर्ष एक्स्ट्रा घालवून काय फायदा नाही. म्हणजे असं काही सेपरेट नाही, कारण तिथं ज्यावेळी इंटरव्ह्यूला जातो त्यावेळी सगळ्यांना सेम स्केलवरच तपासलं जातं किंवा सेम स्केलवरच कन्सिडर केलं जातं. एमटेक वाल्या मुलाला त्याच्या स्पेशलायझेशन जो एरिया आहे तर त्याच्यात बद्दल विचारलं जातं. जो बीटेक करून आलाय ते बेसिकचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्याबद्दल विचारलं जातं. पण असं त्यांना पॉझिटिव्ह साईड वगैरे म्हणतो तसं आतापर्यंत तरी मला एवढं दिसलेलं नाही की कुणाला अप्पर हँड मिळालाय एमटेकमुळं. एमटेक नंतरचे सिलेक्शन झालेले मुलं आहेत, पण असं अप्पर हँड मिळतो असं काही मला जाणवलेलं नाही. ओके सर, थँक्यू अँड कॉंग्रॅच्युलेशन. यानंतर आशुतोष. त्याच्या प्रश्नाचं उत्तर मी पण देतो थोडंसं, कारण हा सगळ्यांच्याच मनातला प्रश्न आहे की UG केल्यानंतर असं काही करावं की PG केल्यानंतर करावं. त्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की BRC झालं, इस्रो झालं किंवा अजून काही अशा प्रकारच्या गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स आहेत, PSUs की त्या तिथे तुम्हाला 3 वर्ष झाल्यानंतर हायर एज्युकेशनचे ऑप्शन उपलब्ध करून देतात. इथे करता येतं. पर्टिक्युलर इस्रो मी असं म्हणेल की ज्यांना इस्रोला जायचं आहे त्यांनी तर जरूर जावं, कारण इस्रोचं डायरेक्ट कोलॅबरेशन हे कॅल्टेक युनिव्हर्सिटीशी आहे आणि तिथे जर तुम्ही सायंटिस्ट म्हणून 3 वर्ष काम केलं इस्रोमध्ये तर त्यानंतर तुम्हाला ते मास्टर्ससाठी पाठवतात. आणि एवढंच नाही तर संपूर्ण शैक्षणिक खर्चासहित पाठवतात. सगळी स्कॉलरशिप पूर्ण, शिक्षण शुल्क आणि राहण्याचा एअर फेअर याच्या सहित सगळं देतात कॅल्टेकमध्ये. ती विक्रम साराभाई स्कॉलरशिप आहे ती, जी इस्रोमधून दिल्या जात असते. आणि पुन्हा दुसरं अजून एक आहे की अब्दुल कलाम, APJ कलाम स्कॉलरशिप सुद्धा आहे, ही जी इस्रोद्वारे दिल्या जात असते त्यांच्या एम्प्लॉईजला मास्टर्ससाठी जाण्यासाठी. तसंच BRCचं सुद्धा आहे, BRC सुद्धा मास्टर्ससाठी पाठवतात. ONGC मास्टर्ससाठी पाठवते, हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मास्टर्ससाठी पाठवते. तर या ज्या काही PSUs आहेत किंवा ज्या गव्हर्नमेंट अंडरटेकिंग रिसर्च इन्स्टिट्यूशन्स आहेत, इव्हन CPR, आता ज्यांना कोणाला जे मेकॅनिकलचे आहेत किंवा इलेक्ट्रिकलचे आहेत, मेटलर्जीचे आहेत, त्यांना जर CPRला जायचं असेल, म्हणजे सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूशन्स ज्या भारतातल्या 4 ठिकाणी आहेत, तिथे तुम्ही केल्यानंतर त्यांचे स्वतःचे पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस आणि PhD कोर्सेस आहेत. म्हणजे आपण हा निर्णय घ्यायचा असतो की मला एक्झॅक्टली काय करायचं आहे. कुठेतरी द्विधा मनस्थितीमध्ये निर्णय शक्यतोवर घेऊ नये की आता मी गेल्यानंतर आता करून पाहतो 3 वर्ष आणि मग नंतर विचार करतो, असं नको.
आता या स्टेजला विचार करा की मला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेसला जायचं आहे का, मला नोकरी करायची आहे का, मला रिसर्चमध्ये जायचं आहे का, मला पुढे शिकायचं आहे का, आणि त्यानुसार प्लॅन करा. जसं चारुनी सांगितलं की साधारण हा निर्णय तुमचा 4th सेमिस्टरमध्ये किंवा 5th सेमिस्टरमध्ये व्हायला पाहिजे. घेतो असं म्हणण्यापेक्षा मी असं म्हणेल की व्हायला पाहिजे. तो निर्णय त्यावेळेला आपण घेऊन त्याप्रमाणे मार्गक्रमण करावं. आणि हे खूप रिलेटिव्ह असतं. याला काही असं काही खूप पक्का ठोकताळा नाहीये. हे रिलेटिव्ह आहे. मला जे वाटतं ते चारूला वाटलंच पाहिजे किंवा ते सुयशला वाटलंच पाहिजे असं काही नाही आहे. प्रत्येकाचं वाटण्याची प्रवृत्ती ही वेगवेगळी आहे. त्याचं पर्स्पेक्टिव्ह वेगळा असेल, त्याची स्वतःची अंडरस्टँडिंग लेवल वेगळी असेल. त्यामुळे खूप पिअर प्रेशरमध्ये कधी जाऊ नये आणि बऱ्याच वेळेला आपण सेल्फ टॉक करावा. मला काय पाहिजे आहे, मला काय वाटतं आहे, आणि त्यासाठी लागणारं होमवर्क करावं. आता सध्या उपलब्ध आहे की आपण वेगवेगळे ऑप्शन्स, वेगवेगळे ॲव्हेन्यूज आधीच जाणून घेऊ शकतो काय केल्या जाऊ शकतं ते. त्याच्यामुळे असं काही गरजेचं नाही आहे की तुम्ही UGला गेल्यानंतर एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये गेल्यानंतर मास्टर्सला जाता येणार नाही, असं काही नाही आहे. असंही काही नाही आहे की मास्टर्स केल्यानंतर एखादी ऑर्गनायझेशन घेणार नाही. बार्कमध्ये तर तसं पाहिलं तर बार्कमध्ये 2 स्टेजेसमध्ये घेतात. एक तर तुम्ही जर कधी UG केल्यानंतर इंटरव्ह्यू दिला आणि जर तुम्ही इंटरव्ह्यूला फेल झाला तर तुम्ही जोपर्यंत हायर क्वालिफिकेशन अचीव्ह करत नाही तोपर्यंत तुम्हाला ते पुन्हा घेत नाही. म्हणजे तुम्हाला हायर क्वालिफिकेशन तिथे घेणं गरजेचं असतं. तर हे असं आहे. जरूर आपण आपला विचार करावा काय करायचं आहे आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. करेक्ट सर. बरोबर. तुम्ही बरोबर बोललात की सेल्फ टॉक, ती स्वची ओळख होणं गरजेचं आहे कुठला पण निर्णय घेताना. यानंतर आशुतोष, आपण शेवटचे 2-3 प्रश्न घेऊया वेळेचं भान बघता. आशुतोष. कॉंग्रॅच्युलेशन सर. सर माझा एक असा प्रश्न आहे की PSU मध्ये नोकरी आणि IAS ऑफिसर याच्यामध्ये बेसिक डिफरन्स काय आहे? PSU मध्ये PSU शेवटी एक कंपनीच असते. थोडंसं तिथं जसं प्रायव्हेट कंपनीचं वर्क कल्चर भेटेल आणि गव्हर्नमेंटच्या काय जॉब सिक्युरिटी किंवा हे बाकीचे फायदे ते तसं. आणि IAS पूर्ण गव्हर्नमेंट, तिथं तुम्हाला जसं गव्हर्नमेंटचं वर्किंग चालतं तसं त्याप्रमाणे जावं लागतं, पूर्ण रूल्स किंवा प्रोटोकॉल्स त्याप्रमाणे. तसं PSU मध्ये ही एक त्यांचं वर्किंग असतं, ते वर्क कल्चर थोडं प्रायव्हेट कंपनी प्रमाणे बाकीचे फायदे गव्हर्नमेंटचे भेटतात. ओके सर. सर आणि मी असं न्यूजमध्ये ऐकलंय की IAS नंतरच्या ज्या इंडियन रेल्वेजच्या पोस्ट आहेत त्या सध्या काढून घेतलेल्या आहे. तर त्याच्याबद्दल काय माहिती? हो, मागच्या वेळी 2020च्या ह्याच्यातच त्यांनी त्या पोस्ट काढून घेतल्या. त्यांचा प्लॅन थोडा वेगळा आहे की त्या इंडियन रेल्वेची एक्झाम कंडक्ट करायची. तर त्याचं अजून नोटिफिकेशन किंवा त्याबद्दल थोडंसं अजून सांगितलं जात नाही, पण ती येईलच लवकर. बाकीचे स्टुडंट्स किंवा हे थोडंसं ऑनलाईन कॅम्पेनिंग पण करतायत की लवकरात लवकर ते हे करण्याचा प्रयत्न करा, डिस्क्लोज करण्याचा. बघूया. थँक्यू सर. आता शेवटचा प्रश्न घेऊया एक. तन्मय पाठक, अनम्यूट करू शकतोस तू स्वतःला. माझा लास्ट प्रश्न होता की IAS झाल्यानंतर किंवा IAS नंतर इंडियन रेल्वेज मध्ये जर काम करण्याची आपल्याला इच्छा असेल किंवा त्यात आवड असेल तर त्यासाठी कोणती दुसरी परीक्षा असते का, किंवा आणखीन कोणत्या कोणत्या संधी आहेत म्हणजे इंडियन रेल्वेज मध्ये काम करण्याच्या IAS नंतर? सध्या तरी रेल्वेच्या ज्या पोस्ट होत्या तो काढून टाकलेल्या आहेत, सध्या नाहीयेत. पण लवकरच, जसं मगाशी म्हणलं तसं की ते स्वतःची एक वेगळी एक्झाम कंडक्ट करण्याच्या प्लॅन मध्ये आहेत. त्यांचा प्लॅन आहे की वेगळी रेल्वेची एक्झाम असणार. त्याचा सिलेबस वगैरे काय त्यांनी अजून जास्त सांगितलेलं नाही, तर ते लवकरच येईल. मागच्या कोविडच्या त्या पिरियडमध्ये येणार होतं, पण बहुतेक कोविडमुळे पोस्टपोन झालं असेल. पण कदाचित ते ह्या वर्षी सुद्धा येईल त्याचं नोटिफिकेशन. तर ते आल्यावरच ते समजेल की काय. आणि दुसरं आहे, रेल्वेमध्ये जायचं असेल तर मग आता सध्या तरी ऑप्शन असा आहे की क्लास 2 लेवलवर RRBच्या एक्झाम देऊन जाऊ शकतो. हा दुसरा ऑप्शन आहे. ओके सर, थँक्यू. मोहसिनचा एक प्रश्न घेऊया शेवटचा फक्त आपण. मोहसिन, तू स्वतःला अनम्यूट करू शकतोस. Hello, sir. बोल. Sir, first of all, heartily congratulations, sir, for you.
थँक्यू. सर म्हणजे आपण जेव्हा आपलं 4 वर्षाचं इंजिनिअरिंग कंप्लीट होतं आणि जेव्हा आपण असल्या एक्झामसाठी प्रिपेअर करतो, मग कमीत कमी आपल्याला 1-2 वर्ष तरी लागते की आपलं सिलेक्शन व्हायला. मग असे कमीत कमी 1-2 वर्ष तरी लागतात. मग त्यासाठी सर आपल्याला समाजातून असे बरेच काही ऐकायला मिळते की सर एवढे पैसे घालून इंजिनिअर झाला, म्हणजे आता डिग्री झाली, 4 वर्ष झालं, वय वाढते, आता अजून म्हणजे हातात काही नाही. मग सर तुम्हाला असे काही समाजातून टिप्पणी किंवा असं तुमच्या विरोधात काय ऐकायला मिळालं का? आणि जर ऐकायला जर मिळालं असेल, तर सर तुम्ही त्याचा सामना कसा केला? म्हणजे याचं सर ऐकायचं थोडं. नक्कीच हे मगाशी म्हणल्याप्रमाणे की ह्या इट्स अ पार्ट ऑफ दॅट जर्नी. ह्या ज्या जर्नीचाच एक पार्ट आहे की अशा गोष्टी होणं, नर्वसनेस येणं किंवा कोणी काहीतरी टिप्पणी करणं, काहीतरी बोलणं, कमेंट्स करणं. तर ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष द्यायचं नाही. आपण आपलं ध्येय स्वतःवर विश्वास ठेवून किंवा स्वतःवर आपण इन्व्हेस्टमेंट केलेली आहे की ते स्वतःवर विश्वास ठेवून ठरवलंय की हे मला ध्येय गाठायचं आहे. ते प्रत्येकाचं काही वेगळं वेगळं ध्येय असू शकतं. एकदा ते ठरवलं की मग बाकीचे काही बोलतील किंवा त्यांचे काही कमेंट्स असतील तर त्या तितक्याशा बरोबर असतीलच असं काय असं नाहीये की त्या बरोबरच असल्या पाहिजेत असं नाहीये. ते फक्त त्यांचं एक म्हणणं आहे किंवा त्यांचं ओपिनियन आहे आणि बऱ्याच वेळा असे ओपिनियन चुकीचे असतात लोकांचे. तर त्याकडे जास्त लक्ष स्माइल करायची आणि तिथल्या तिथं त्या गोष्टी सोडून द्यायच्या आणि आपल्या प्रिपरेशनवर फोकस करायचा आणि प्रिपरेशन चांगल्या पद्धतीने चालू ठेवायचं. ओके सर. सर तुम्ही अशा ह्याला फेस केलतं का कधी, म्हणजे अशा टिप्पणीला किंवा असं तुमच्या हो जीवनात कधी सांगितलं आलती का? मगाशी मी. हो नक्की असतेच. आता प्रत्येकाच्या आजूबाजूला लोक असतात, होय. मित्र असतात, नातेवाईक असतात. तर असं होत राहतं. पण याला जास्त हे करायचं नाही. ते मुद्दामून करतात किंवा आपल्याला काहीतरी कमी दाखवायचं म्हणून करतात असं नाही. काळजीपोटी स्वतःचे काहीतरी ओपिनियन त्यांच्या एक्सपिरियन्स वरून सांगत असतात. ते बरोबर असतंच असं कधी ग्राह्य करायचं नाही. ओके सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. तुम्ही तुमचा पूर्ण प्रवास मांडलात आणि खरं तर प्रश्न संपणारे नाहीयेत, पण आपला मूळ उद्देश IAS चा सेक्शन काढण्याचा तोच आहे की मुलांचे डाउट्स आणि सर्व कन्फ्युजन्स क्लिअर व्हावेत. आणि सरांनी प्रॉमिस केलंय आपल्याला की सर याच्यापुढे पण येतीलच नक्की आणि डाउट्स क्लिअर होतीलच आपले. तर आता आपण शेवटच्या टप्प्याकडे येऊया कार्यक्रमाच्या. तर मी आपल्या क्लबचा CSAC क्लबचे सेक्रेटरी आदिनाथ डंबेरे याला विनंती करतो की त्यांनी आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सुयश. सरांनी आता एक खूप छान मुद्दा मांडला की आपली जी COEP मुलं आहेत तर त्यांच्यामध्ये कॅपॅबिलिटीज खूप असतात. दामनगावकर सरांनी पण तसं सांगितलं आणि चारुदत्त सरांनी पण तसं सांगितलं की कॅपॅबिलिटीज भरपूर असतात आणि आतापर्यंत आपण ते पाहिलंय पण. मग ते भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वराय असू दे किंवा अभिनय क्षेत्रात वैभव तत्ववादी असू दे, आध्यात्मिक क्षेत्रात गौर गोपाल दास असू दे किंवा IAS IPS क्षेत्रात पण आपल्या कॉलेजचे भरपूर जण आहेत आणि त्यांनी त्या क्षेत्रात आपल्या कॉलेजचा ठसा उमटवलेला आहे. आणि ह्या सगळ्या रेकॉर्ड्समध्ये कुठेतरी ह्या वर्षी चारुदत्त साळुंखे सरांच्या मार्फत अजून एक मानाचा तुरा रोवला गेलाय की ऑल इंडिया रँक 1 जसं आधी ते राय सरांनी पण केलं होतं आणि आता मेकॅनिकल ब्रँच मधून चारुदत्त साळुंखे सरांनी पण केलेलं आहे. तर ज्यावेळेस हे सगळे प्रवास आपण पाहतो ना तर कुठेतरी आपल्या COEP धामणगावकर सरांनी सांगितलं की वर्डिंग खूप छान आहे तर त्यातल्या एका कडव्याची आठवण येते. तर ते कडवं असं होतं की येथे परंपरेचा अभिमान व्यर्थ नाही, सामर्थ्य सत्यजिद्ध कोणास बंद नाही. म्हणजे आपल्या कॉलेजची ती परंपरा आहे की ज्यामध्ये एवढे ग्रेट माणसं आपल्या कॉलेजतून घडतात आणि कुठेतरी ते घडवण्यामध्ये आपल्या कॉलेजचं एक खूप मोठं योगदान असतं. तर ह्या सगळ्या क्षेत्रातून सर तुम्ही कॉलेजचा तुम्हाला फायदा झाला आणि तुम्ही एवढं मोठं गाठलं त्याबद्दल आम्हाला सर्वांना खूप भारी वाटतं की आपल्या कॉलेजचा विद्यार्थी किंवा आपल्या कॉलेजचा एखादा माणूस एवढा मोठा होतोय. तर तुम्ही हे सगळं तुमचं सक्सेस म्हणजे तुमच्या लहानपणापासून ते ZP शाळेपासून तुम्ही आला COEP मध्ये आला आणि तिथून मग AR1 तर हे सगळं आम्हाला सांगितलं त्यामधून आम्हाला खूप जास्त प्रेरणा भेटलेली आहे. आणि तुम्ही जसं सांगितलं की ह्या एज मध्ये आपल्याकडे खूप जास्त एनर्जी असते बट ती आपल्याला डायरेक्शनाइज करता आली पाहिजे, त्याला चॅनलाइज करता आलं पाहिजे तरच आपण सक्सेस गाठू शकू. तर तुमच्या या पूर्ण प्रवासातून किंवा अनुभवातून आम्हाला ती डायरेक्शन भेटली आहे की इथून पुढे आपल्या भविष्याकडे आपण प्रवास कसा करायचा आहे, मार्गस्थ कसं करायचंय आणि आपलं जे ध्येय आहे किंवा आपलं जे लक्ष आहे ते बरोबर ते म्हणजे ते मिळवून देशाचं, कॉलेजचं, आपल्या आई वडिलांचं, आपल्या परिवाराचं नाव मोठं कसं करायचंय याचं आम्हाला मार्गदर्शन भेटलंय. तर मनापासून धन्यवाद सर की आज तुम्ही इथं आलात, तुमचा आम्हाला अनमोलाचा वेळ दिला आणि आपल्या सर्व मुलांना म्हणजे पार्टिसिपंट जे पण होते तर त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. मगाशी मी पाहिलं की टोटल आपल्या इथं 300-350च्या आसपास मुलं जॉईन झाली होती.
एवढ्या सगळ्या मुलांनी तुम्हाला ऐकलं आणि ह्यातून सगळेजण प्रेरित झाले असतील याची मी ग्वाही देतो. त्यानंतर धामणगावकर सरांचंही अनमोल मार्गदर्शन आपल्याला लाभलं. त्यांनी पण खूप जास्त म्हणजे त्यांचे वर्ड्स नेहमीच आपल्यासाठी मोटिवेटिंग असतात. पण आज तुमच्याबरोबर बोलताना सुद्धा त्या वर्ड्सने पण आम्हाला तेवढंच मोटिवेट केलं. त्याचबरोबर व्हीपी जिमखाना मॅडम पण इथं भाविकट्टे मॅम पण आल्या होत्या. तर त्यांचंही मी आभार प्रकट करतो की तुम्ही सुद्धा तुमच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढला आणि आपल्या लाडक्या विद्यार्थ्याचं कौतुक करायला आणि त्याच्या फ्युचरसाठी त्याला शुभेच्छा द्यायला इथं उपस्थित राहिलात. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपला प्रेक्षक वर्ग टोटली तर 350 मुलं प्रेझेंट राहिली होती. सो ते असल्यामुळे आपल्या कार्यक्रमामध्ये जिवंतपणा आला होता. तर मी त्या सर्व विद्यार्थ्यांचंही मनपूर्वक आभार मानतो. आणि जसं आता सरांनी ग्वाही दिलेली आहे की सर आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहतील. तर त्यानंतर आपण अजून सरांचे जर तुम्हाला डाऊट्स असेल तर असं अजून एखादं सेशन ठेवू तर त्यामध्ये तुमचे बाकीचे पण डाऊट्स क्लिअर होतील. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, ह्या कार्यक्रमासाठी सीसॅकच्या टीमने पण खूप मेहनत घेतली होती. तर त्या सगळ्यांचे पण मी आभार प्रकट करतो आणि हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो.